नवीन आहेत का? ओके. हा, राठोड का? कुंजीर. किती बॅच केलेत? किती किती व्हिडिओ बघितले ऑनलाईन? किती व्हिडिओ बघितले? अरे अरे, बरं सगळं बघेल पुन्हा येऊन बसण्याबद्दल नाही. हा ठीक आहे, ठीक आहे. कुंजीर गाव कुठलं? धनकुड्या, तो एक आहे. ठीक आहे, ठीक आहे. पॉलिटिक्स. बेबीवाडी, बालाजीनगर, बेबीवाडी. ठीक आहे. झालं, चला चला. गुड इव्हिनिंग. हॅपी रिपब्लिक डे सर. चला, बघा, व्होकॅब्युलरी मध्ये तुम्हाला मार्क्स पैकीचे पैकी मार्क पाडायचे असतील, मिळवायचे असतील, तर तुम्हाला सर्वचे सर्व व्होकॅब्युलरी मधले घटक आणि उपघटक माहित असणं आवश्यक आहे. व्होकॅब्युलरी किती मार्काला विचारली जाते रे पोरांनो? कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 20, कधी कधी 21 पण, कधी कधी 22 पण. त्याच्या अगोदर एवढे कमी विचारायचे, त्याच्या अगोदर 16 17 मार्काला विचारली जायची, पुन्हा 18 विचारायला लागली, पुन्हा 20, कधी 21 22, म्हणजे 18 ते 20च्या दरम्यान तरी व्होकॅब्युलरी असते. आता व्होकॅब्युलरी जर मध्ये मार्क मिळवायचे असेल तर व्होकॅब्युलरी मध्ये कोणकोणत्या घटकांचा आणि उपघटकांचा अभ्यास करावा लागतो हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. कोणकोणते मला सांगा बरं. चला, कॉमन व्होकॅब्युलरी हा मुख्य घटक आहे, बरोबर. त्यातल्या कुठल्या कुठल्या उपघटकांचा अभ्यास करावा लागतो मला सांगा. चला, फ्रेजल वर्ब्स. दुसरा सांगा, वन वर्ड सबस्टिट्यूशन, म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. पुढे काय म्हणते सांगा, ॲनिमल्स, बर्ड्स अँड देअर साऊंड्स. पुढं ॲनिमल्स, बर्ड्स अँड देअर यंग वन्स. पुढं ॲनिमल्स, बर्ड्स अँड देअर हॅबिटॅट्स. पुढं सिनोनिम्स म्हणजे समानार्थी, अँटोनिम्स विरोधार्थी. पुढे सांगा, लिटरल अँड फिगरेटिव्ह मिनिंग. फिगरेटिव्ह म्हणजेच काय? मेटाफोरिक मिनिंग. पुढे कोणतं आहे सांगा. चला आणखी सांगा, हायपोनिम. पुढं कॉमनली मिसस्पेल्ड वर्ड्स. आणखी सांगा चला, सम इम्पॉर्टंट वर्ड्स. पुढं वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड. पुढं डिफरंट सेट्स ऑफ मिनिंग. आणखी होम नेम्स, होम फोन्स अँड होम ग्राफ्स. पुढचा टॉपिक सब टॉपिक बरं, फॉरेन वर्ड्स अँड फ्रेजेस. त्यातल्या कुठल्या करायच्यात आपल्या? लॅटिन अँड फ्रेंच. पुढे सांगा, बोला, पलिसमी. पलिसमी. अजून सांगा, proverbs and sayings. पुढे सांगा, फिगर्स ऑफ स्पीच. पुढे लिटररी टर्म्स. आणि पुढे पहा याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ वर्ड्स. फॉर्मेशन ऑफ वर्ड्स मध्ये काय मला सांगा? मॉर्फेम्स. चला, मॉर्फेमचे किती प्रकार पडतात? 2. कोणकोणते सांगा? फ्री मॉर्फेम आणि दुसरा बाउंड मॉर्फेम. पुन्हा कोणाचे प्रकार पडतात? बाउंड मॉर्फेमचे किती प्रकार पडतात? चला सांगा, 3. कोणकोणते सांगा? मला प्रिफिक्स आहे, इनफिक्स आहे आणि सफिक्स आहे. प्रिफिक्स कुठे येतं सांगा? इनिशियल पोझिशन. इनिशियल पोझिशन म्हणजे सुरुवातीला. पुढे सांगा, इनफिक्स कुठे येतं सांगा? मिडल पोझिशनला. हा, सफिक्स फायनल पोझिशनला. हा, पुढे कोणाचे प्रकार पडतात सांगा? सफिक्सचे. पुन्हा कोणाचे कोणते सांगा? डेरिवेशनल सफिक्स, हा, इन्फ्लेक्शनल सफिक्स, बाउंड बेस. पुढे सांगा कोणाचे प्रकार पडतात? डेरिवेशनल सफिक्सचे किती प्रकार पडतात? 2. कोणकोणते सांगा? क्लास चेंजिंग डेरिवेशनल सफिक्स. पुढे क्लास मेंटेनिंग डेरिवेशनल सफिक्स. म्हणजे हे तुम्हाला सर्वच्या सर्व टॉपिक्स आणि सब टॉपिक्सचा काय करावं लागणार आहे? अभ्यास करावा लागणार आहे. त्यावेळेस तुम्हाला पैकीचे पैकी मार्क्स कशामुळे मिळू शकतात? व्होकॅब्युलरी मध्ये. डू यू अंडरस्टँड? आता व्होकॅब्युलरी मध्ये पुन्हा प्रिफिक्सचे पण प्रकार पडतात, ते पण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आता बघा, प्रिफिक्सचे प्रकार किती पडतात सांगा? प्रिफिक्सेस अकर. प्रिफिक्स कुठे येतं सांगा बरं? बघा ना, ऍट द बिगिनिंग ऑफ ए वर्ड, शब्दाच्या सुरुवातीला. कसं? अँड दीज प्रिफिक्सेस कॅन ऑल्सो हॅव अ मिनिंग ऑफ देअर ओन. आणि त्या प्रिफिक्सला स्वतःचा अर्थ असतो. त्या अर्थावर सुद्धा आयोग प्रश्न विचारत असते. म्हणजे प्रिफिक्स कुठे येतात सांगा? सुरुवातीला. बरोबर आहे का? आणि त्याला स्वतः, त्या प्रिफिक्सला स्वतःचा अर्थ असतो. मग मला सांगा, प्रिफिक्सेस ऑफ डिफरंट काइंड्स अँड देअर मिनिंग. प्रिफिक्सचे प्रकार पडतात. कोणकोणते सांगा? चला, निगेटिव्ह प्रिफिक्सेस. चला, दुसरा प्लेस प्रिफिक्सेस. पुढं नंबर प्रिफिक्सेस, हा, टाइम प्रिफिक्सेस, हा, पेजॉरेटिव्ह प्रिफिक्सेस. चला, हा, रिव्हर्जेटिव्ह प्रिफिक्सेस, हा, प्रिफिक्सेस ऑफ डिग्री और साइज. आणि पुढं
प्रिफिक्सेस ऑफ ओरिएंटेशन अँड ऍटिट्यूड. म्हणजे हे सगळ्या घटकांचा आणि उपघटकांचा तुम्हाला पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर काय करावं लागणार आहे सांगा? अभ्यास. पूर्ण सगळे टॉपिक सब टॉपिक तुम्हाला कव्हर म्हणजे सगळं इन डिटेल अभ्यास करावा लागेल. डू यू अंडरस्टँड? मग त्याच्या पुढे पहा, पुढे अभ्यास करत असताना एक लक्षात ठेवायचं, आता हे सगळं अभ्यास करायचं आहे आपल्याला, तर याच्यामध्ये तुम्हाला फॉर्मेशन ऑफ वर्ड्स ह्या सगळ्यात महत्वाचा घटक कुठला आहे? व्होकॅब्युलरी मधला फॉर्मेशन ऑफ वर्ड्सचा अभ्यास करणं आवश्यक आहे. मग फॉर्मेशन ऑफ वर्ड्सचा कसा अभ्यास करायचा? तर बघा याच्यामध्ये मॉर्फॉलॉजी हे लगेच येत नाही. मॉर्फॉलॉजी काय असतं सांगा? मॉर्फॉलॉजी शब्दांच्या रूपाचा अभ्यास करणारी ही काय सांगा? भाषा आहे. शाखा रूपविचार म्हणजे मॉर्फॉलॉजी इज द सायंटिफिक स्टडी कुणाचा? मॉर्फॉलॉजी इज द सायंटिफिक स्टडी ऑफ काय सांगा? वर्ड बिल्डिंग. द स्मॉलेस्ट मिनिंगफुल युनिट्स इनटू विच दीज वर्ड्स डिवायडेड आर कॉल्ड काय रे? मॉर्फेम्स. आता हे क्लिअर करतो बाळगू एक एक समजावून घेऊ. मॉर्फेम्स कशाला म्हणायचं? बघा, शब्दांच्या लहानात लहान अर्थपूर्ण अवयव ह्याला काय म्हणायचं? मॉर्फेम्स. मॉर्फेमचे किती प्रकार पडतात? 2. कोणते? देर आर 2 मॉर्फेम्स. फर्स्ट इज फ्री मॉर्फेम, सेकंड इज बाउंड मॉर्फेम. पुढे पाहायच्यामध्ये फ्री मॉर्फेम कशाला म्हणायचं? फ्री मॉर्फेम काय असतं बघा, नीट ऐका. फ्री मॉर्फेम्स आर दोज मॉर्फेम्स that can occur alone as independent words. म्हणजे फ्री मॉर्फेम हा एक इंडिपेंडेंट वर्ड्स असतो, म्हणजे तो शब्द असतो, कळलं का नाही? त्याला स्वतःचा अर्थ असतो. फॉर एक्झाम्पल रॅट आहे, RAT. रॅट हा शब्द काय मला सांगा बरं? रॅट हा शब्द काय सांगा? मॉर्फेम आहे. फ्री का बाउंड आहे? फ्री. कसं ओळखलं तुम्ही? हा इंडिपेंडेंट वर्ड आहे की जणाला कळलं. रॅट हा मॉर्फेम आहे, पण तो कसला मॉर्फेम आहे? फ्री. कसला? फ्री मॉर्फेम आहे. कारण सांगा? कारण ह्या इंडिपेंडेंट वर्ड्स आहे. फ्री मॉर्फेम हा इंडिपेंडेंट वर्ड असतो. म्हणजे रॅट म्हणजे काय सांगा? घुस. पुढे सांगा एक कॅट आहे. कॅट हा फ्री मॉर्फेम आहे का नाही? आहे. कारण सांगा बरं? अरे कॅट म्हणजे मांजर ना, ती म्हणजे इंडिपेंडेंट वर्ड्स आहे का नाही? स्वतंत्र शब्द आहे का नाही? आणि मग इंडिपेंडेंट वर्ड्स हा काय असतो रे? फ्री मॉर्फेम असतो. किती जणाला कळलं हातवर? समजलं का नाही सगळं? पुढे काय म्हणतंय बघा इथं गो काय आहे सांगा? फ्री मॉर्फेम आहे. बॅक फ्री मॉर्फेम आहे. म्हणजे फ्री मॉर्फेम्स कॅन बी युज्ड फ्रीली ऍज वर्ड्स हॅव्हिंग देअर ओन स्पेसिफिक काय असतो सांगा? मिनिंग. आता मला सांगा फ्री मॉर्फेम किती जणाला कळलं? अरे कळलं. चाइल्ड फ्री मॉर्फेम आहे. बॉय फ्री मॉर्फेम आहे. फ्री मॉर्फेम संकल्पना क्लिअर झाली का? कुणा झाली नाही हातवर? झालं का क्लिअर? गुड. आता सांगा बाउंड मॉर्फेम काय भानगड आहे बघू. बाउंड मॉर्फेम आहे बघा. आता बाउंड मॉर्फेम काय भानगड आहे बघा. बाउंड मॉर्फेम्स आर दोज मॉर्फेम्स दॅट कॅनॉट अकर ऍज इंडिपेंडेंट वर्ड्स. बाउंड मॉर्फेम हे स्वतंत्र शब्द असतात का नसतात? नसतात. किती जणांना कळलं? बाउंड मॉर्फेम कळालं का? हा स्वतंत्र शब्द नसतो. द मॉर्फेम्स लाईक अन, अजून सांगा कोणकोणते सांगा? री, अजून सांगा इयन, हा डिस, हा हॅप्पी हा शब्द लिहिला HAPPY. कुठला शब्द लिहिला सांगा? हॅप्पी. हॅप्पीचं स्पेलिंग सांगा? HAPPY. हॅप्पी हा शब्द लिहिला. हा मॉर्फेम आहे का नाही? आहे. फ्री मॉर्फेम आहे का बाउंड आहे? फ्री मॉर्फेम आहे. कारण सांगा फ्री मॉर्फेमचं? इंडिपेंडेंट वर्ड्स आहे हा. कुणाला कळालं? इंडिपेंडेंट वर्ड्स आहे का नाही? मग मला सांगा इथं आपण ह्याला HAPPILY हा सांगा आता. कारण सांगा हा LY हा स्वतंत्र शब्द आहे का? नाही. म्हणजे हा कसला मॉर्फेम आहे? बाउंड मॉर्फेम आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे तुमच्या लक्षात येऊ शकतं बघा, इथं शब्द काइंड हा शब्द लिहिला KIND. बरोबर हे फ्री मॉर्फेम आहे. किती जणांना कळलं? काइंड हे फ्री मॉर्फेम का आहे? चला सांगा लवकर. कारण हा इंडिपेंडेंट वर्ड्स आहे. मग त्याला आपण काय करतोय? काइंड हा आता KIN
ह्यातलं नाऊन कोणतं आहे सांगा बरं. मॅन. मॅन हा शब्द नाऊन आहे. मग काइंड हा शब्द कुणाबद्दल माहिती सांगतो? मॅन बद्दल. म्हणजे काइंड कोण आहे ह्या वाक्यात? त्याचे पार्ट्स ऑफ स्पीच ऍडजेक्टिव्ह आहे. समजलं का? आता मला सांगा, ह्याला जर ही ऍडजेक्टिव्ह आहे, हे ऍडजेक्टिव्ह आहे, मग KINDLY. आता मला सांगा ह्यातले किती मॉर्फेम आहेत? 2. कोणते सांगा? एक फ्री मॉर्फेम आणि एक बाउंड मॉर्फेम आहे. फ्री मॉर्फेम कोणता आहे सांगा? काइंड. कशामुळे? फॉर एक्झाम्पल आता सांगितलं म्हणजे फक्त LY काही इंडिपेंडंट वर्ड्स आहे का? इंडिपेंडंट वर्ड्स आहे का? नाही. म्हणजे ही ऍडजेक्टिव्ह आहे. ह्या ऍडजेक्टिव्हला कुठला प्रत्यय लावलाय? LY प्रत्यय लावलाय. मग ऍडजेक्टिव्हला जर LY प्रत्यय लागला काय बनतं? ऍडव्हर्ब बनतं. म्हणजे काइंडली हा शब्द काय आहे सांगा? ऍडव्हर्ब आहे. ऍडव्हर्ब म्हणजे काय आहे सांगा? क्रियाविशेषण आहे. डू यू अंडरस्टँड? आणि नाऊनला जर LY प्रत्यय लागला तर ऍडजेक्टिव्ह बनतं. नाही लक्षात आलं? म्हणजे प्रत्येकच LY प्रत्यय लागणार ऍडव्हर्ब असेल का? नाही. हिथं मुलाची गफलत होते. साच्याने तुम्ही ज्यावेळेस शिकायला जाताल का त्यावेळेस प्रॉब्लेम येतो तुम्हाला. डू यू अंडरस्टँड? आता इथं काइंड हा शब्द अजून हा काइंड हा शब्द KIND. आता हे फ्री मॉर्फेम आहे. फ्री मॉर्फेम आहे. आता ह्याला NESS प्रत्यय लाव. KINDLESS. आता सांगा बरं किती मॉर्फेम आहे तिथं? 2. कोणतं सांगा? काइंड. आणि दुसरा NESS. म्हणजे ह्यातला बाउंड मॉर्फेम कोणता आहे? बाउंड मॉर्फेम NESS आहे. नाही लक्षात आलं? हा कसला मॉर्फेम आहे? फ्री मॉर्फेम आहे. हा कसला मॉर्फेम आहे? बाउंड मॉर्फेम आहे. डू यू अंडरस्टँड? मग काइंड हा शब्द काय आहे सांगा? ऍडजेक्टिव्ह आहे. काइंड हा शब्द काय आहे सांगा? ऍडजेक्टिव्ह आहे. त्या ऍडजेक्टिव्हला कुठला प्रत्यय लावला? NESS प्रत्यय लावला. आणि ज्यावेळेस ऍडजेक्टिव्हला NESS हा प्रत्यय लावला जातो का त्यावेळेस ऍडजेक्टिव्हचं नाऊन बनतं. अरे कळलं का नाही? किती जणांना कळलं? किती जणांना हे कळायला पाहिजे. काइंड हा शब्द काय आहे सांगा? ऍडजेक्टिव्ह आहे. मग ऍडजेक्टिव्हला कुठला प्रत्यय लागला? NESS प्रत्यय लावला तर काय बनतं? नाऊन बनतं. म्हणजे काइंड हा शब्द काय आहे सांगा? ऍडजेक्टिव्ह आहे. काइंड हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे आणि ऍडजेक्टिव्हला कुठला प्रत्यय लावला? NESS प्रत्यय लावला तर काइंड काय झालं? ते नाऊन झालं. म्हणजे ह्यातला सफिक्स कोणता आहे सांगा? NESS. NESS हा काय? सफिक्स आहे. डू यू अंडरस्टँड? आता ही फ्री मॉर्फेम आहे का बाउंड मॉर्फेम आहे? बाउंड मॉर्फेम आहे. आणि मग ऍडजेक्टिव्हचं काय झालं? नाऊन झालं. म्हणजे विशेषणाला NESS प्रत्यय लागला तर ऍडजेक्टिव्हचं काय बनतं? नाऊन बनतं. आणि ते ऍबस्ट्रॅक्ट नाऊन असते. भावाचे एक नाम असते. डू यू अंडरस्टँड? अवेलेबल आहे का नॉट अवेलेबल आहे ही? त्याला फिजिकल एक्झिस्टन्स आहे का? काइंडनेसला फिजिकल एक्झिस्टन्स नाही. हे अवेलेबल आहे का नॉट अवेलेबल आहे? आणि नॉट अवेलेबल ते असतं ते ऍबस्ट्रॅक्ट नाऊन असतं. डू यू अंडरस्टँड? कुणाला कळाला हात? म्हणजे NESS हा कसला सफिक्स आहे? नाऊन सफिक्स आहे. मग ऍडजेक्टिव्ह काय बनलं इथं? नाऊन. आता इथं ऍडजेक्टिव्ह काय बनलं? ऍडव्हर्ब. मग ऍडजेक्टिव्हचं ऍडव्हर्ब बनवता आलं पाहिजे. ऍडजेक्टिव्हचं नाऊन बनवता आलं पाहिजे. व्हर्बचं नाऊन बनवता आलं पाहिजे. नाऊनचं व्हर्ब बनवता आलं पाहिजे. व्हर्बचं नाऊन बनवता आलं पाहिजे. असं बनवून त्याने त्या वाक्यात काय कार्य केलं हे कळालं की ग्रामर तिकडे जात आहे. डू यू अंडरस्टँड? किती जणांना कळालं हात? समजलं का नाही समजलं? आणि मग मला सांगितलं राधा इज काइंड. काय काइंड बघा ही काय सांगितलं? व्हर्ब आहे. आणि हा काय यातला? सब्जेक्ट आहे. आता ही इज आलंय. इज आलंय म्हणजे ही काय सांगितलं? इज आलंय म्हणजे क्रिया पुढे गेली का नाही गेली? नाही गेली. म्हणजे हे सकर्मक आहे का आकर्मक आहे? आकर्मक आहे. मग आकर्मक असल्यावर त्यापुढे एक तरी येत नाही. कुणाबद्दल माहिती सांगतो? राधाबद्दल. म्हणजे सब्जेक्ट बद्दल का व्हर्ब बद्दल? मग सब्जेक्ट बद्दल माहिती सांगणार कोण असतं? कॉम्प्लिमेंट असतं. आणि मग कॉम्प्लिमेंट हा शब्द कोण आहे इथं? ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे ऍडजेक्टिव्हनं कुणाचं कार्य केलं? बोला ना. असं इंग्लिश अंडरस्टँड होत गेलं पाहिजे. तिकडं आपण सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये जातोय. इकडं व्हॉकॅब्युलरी. म्हणजे तिकडं लक्षात आलं का तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे? म्हणजे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स मधून भूल आपल्याला व्हॉकॅब्युलरी डेव्हलप करायची. आणि मला वाटतं ह्या फॉर्मेशन ऑफ वर्ड्स मला वाटतं 10 तरी लेक्चर होतील. आणि 10 लेक्चर मधून 2 ते 2,500 व्हॉकॅब्युलरी बाहेर निघणार आहे. आणि पुन्हा सेपरेट अजून व्हॉकॅब्युलरी घेणार आहे. कळतंय का? मी कळतंय. आणि ही व्हॉकॅब्युलरी घेतलेली लक्षात राहणार आहे तुमच्या डोक्यातच फिट बसणार आहे. कुणाला कळलं हे काय चाललंय ते? हे सोपं आहे का अवघड आहे? खूप सोपं आहे.
आणि तिकडे सेंटेन्स स्ट्रक्चर शिकलं की ग्रामर मध्ये शिरता येते आणि ह्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ वर्ड शिकलं की व्हॉकॅब्युलरीत घुसता येते. व्हॉकॅब्युलरी अशी आणि ही सेंटेन्स स्ट्रक्चर मधून ग्रामर असं होत. साधी सोपी गोष्ट आहे रे. तुम्हाला सांग का, इंग्लिश हा विषय खूप सोपा आहे, अवघड नाही. इंग्लिश विषय अवघड नाही. मुलांचा अप्रोच त्या विषयाकडे बघण्याचा चुकीचा आहे. अरे बरोबर आहे का? त्यांनी बराच जास्त अप्रोचच चुकीचा आहे म्हणल्यावर विषय अवघडच वाटणार की. अवघड नाही, हा सोपा विषय, फक्त अप्रोच बदला विषय सोपा होत आहे. नुसती दृष्टी असून उपयोग नाही, दृष्टिकोन असला पाहिजे. दृष्टी सगळ्यालाच असते, दृष्टिकोन फार कमी लोकांना असतो. हुशार सगळीच असतात, शहाणी कमी असतात. म्हणजे ही परीक्षा ही हुशार मुलांची नाही, शहाण्या मुलांची आहे. ही समजावून घेता आलं पाहिजे तुम्हाला. अंडरस्टँड? बरं, कुणाकुणाला समजलं हे? चाल लवकर, समजलं का आपल्याला? आता मुद्दा पहा याच्यामध्ये. हे मॉर्फेम्स आहे. आता चाललो होतं, मॉर्फेमचे किती प्रकार सांगा? 2. कोणते? फ्री मॉर्फेम आणि बाउंड मॉर्फेम. बरं, फ्री मॉर्फेम आणि बाउंड मॉर्फेम किती जणांना समजलं आता? समजलं का? गुड. आता कोणाचे प्रकार पडतात? बाउंड मॉर्फेमचे. फ्री मॉर्फेमचे प्रकार पडत नाहीत. बाउंड मॉर्फेमचे किती प्रकार पडतात? 3. कोणते सांगा मला? की प्रिफिक्स आहे, इनफिक्स आहे आणि सफिक्स आहे. आता इथं कुठे येतं बघा? प्रिफिक्स कुठे येतं? इनिशियल पोझिशन म्हणजे सुरुवातीला येणार. इनफिक्स कुठे येतात? मिडल. आता मिडलला कसं येणार? फुट, FOOT आहे का? फुट आहे ना. आता मला सांगा ह्याचं अनेक वचन करा. फिटचं स्पेलिंग सांगा. FEET. आता इथं कुठं बदल झालाय? बिगिनिंग म्हणजे इनिशियल पोझिशनला का फायनल इथून ना? हा. सफिक्सचे किती प्रकार पडतात सांगा? 3. कोणते सांगा बोला की? डेरिवेशनल, इन्फ्लेक्शनल आणि बाउंड बेस. पुन्हा कुणाचे प्रकार पडतात? डेरिवेशनलचे किती प्रकार पडतात? 2. कोणते सांगा? क्लास चेंजिंग डेरिवेशनल सफिक्स. पुढचा क्लास मेंटेनिंग डेरिवेशनल सफिक्स. यू अंडरस्टँड? आता मला सांगा याच्यामध्ये, आता हे इकडे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता काइंड हा शब्द आहे, KIND, काइंड हा शब्द आहे. आता काइंड हा शब्द काय आहे सांगा? काइंड मॅन म्हणजे मॅन. काइंड हा शब्द कुणाबद्दल माहिती सांगतो? मॅन बद्दल. आणि मग मॅन काय सांगा? ह्यातलं नाऊन आहे. म्हणजे काइंड हा शब्द नामाबद्दल माहिती सांगतो म्हणून हा ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे ही ऍडजेक्टिव्ह आहे. आता मग हे ऍडजेक्टिव्ह आहे, बरोबर आहे. आता ह्याला कुठला प्रत्यय लावला सांगा? LY, KINDLY. मग आता ह्या विशेषणाला कुठला प्रत्यय लागला? LY प्रत्यय लागला. आणि LY प्रत्यय लागल्यानंतर विशेषणाला जर LY प्रत्यय लागला तर काय विशेषण ऍडजेक्टिव्हचं काय बनतं? ऍडव्हर्ब बनतं. म्हणजे ही काय आहे सांगा? ऍडव्हर्ब आहे. म्हणजे इथं काय झालं सांगा? ही ऍडव्हर्ब झालं. किती जणांना कळलं? आता दुसरा मुद्दा, क्लास चेंज झाला. क्लास पहिला कोणता होता? त्याचं काय झालं? त्याचं काय झालं सांगा? ऍडव्हर्ब झालं. किती जणांना कळलं? म्हणजे क्लास चेंज झाला का मेंटेन झाला? चेंज झाला. म्हणजे हा LY आहे, क्लास चेंजिंग डेरिवेशनल सफिक्स आहे. किती जणांना कळलं? अरे समजलं का नाही? काय सांगितलं सांगा? LY हा. आता सांगा इथं काइंड आहे, KIND, काइंड आहे. काइंड हा शब्द काय आहे सांगा? ऍडजेक्टिव्ह आहे. मग आता ही ऍडजेक्टिव्हला इथं NESS प्रत्यय लावला. NESS प्रत्यय लावला म्हणजे ऍडजेक्टिव्हला NESS प्रत्यय लावल्यावर ऍडजेक्टिव्हचं काय बनतं? नाऊन बनतं. आणि मग सांगा NESS हा काय आहे सांगा? क्लास चेंजिंग. परीक्षा ह्याच्यावर प्रश्न आहे. क्लास मेंटेनिंग डेरिवेशनलवर प्रश्न आहे. कळलं का? उदाहरणार्थ फॉर सांगितलं चाइल्ड. चाइल्ड हा शब्द सांगितला. चाइल्ड हा शब्द काय आहे सांगा बरं? नाऊन आहे का नाही? आता मला सांगा ही अवेलेबल आहे का? ह्याला अवेलेबल आहे का नाही? चाइल्ड आहे. कसं काय तुम्हाला अवेलेबल आहे ती? त्याला भौतिक अस्तित्व आहे ना. 10-20 किलो त्याला अस्तित्व आहे ना. म्हणजे हे अवेलेबल आहे का नॉट अवेलेबल आहे? मग अवेलेबल आहे म्हणजे कॉन्क्रीट का ऍबस्ट्रॅक्ट? कॉन्क्रीट आहे. कॉन्क्रीट आहे. जे अवेलेबल नसतं ते ऍबस्ट्रॅक्ट असतं. समजतंय का हे? आणि मग चाइल्डला कुठला प्रत्यय लावला सांगा? चाइल्ड, CHILD, HOOD. आता इथं सफिक्स कोणता आहे सांगा? हुड. आता हुड हा काय आहे सांगा? सफिक्स आहे. चाइल्ड म्हणजे काय? लहान मूल. चाइल्डहुड म्हणजे बाल्य अवस्था. आता बाल्य अवस्था हे काय विशेषण आहे का नाम आहे? नाही, नाम आहे. बाल्यावस्था हे नाम आहे. बरं, काय ज्याला कळत नाही त्याला शेवटी हुड प्रत्यय लागला ते नाऊन असतं. नाही लक्षात आलं? ज्याला काहीच कळालं नाही त्याला हुड प्रत्यय लागलाय नाऊन आहे. बस का? म्हणजे हुड हा नाऊन सफिक्स आहे. किती जणांना कळालं? ज्याला अर्थ विभाग दुसऱ्या हुड नाऊन आहे.
समजलं की नाही? आता ते ज्याला अर्थ कळतं त्याची शेवटी हुड आहे, नाऊन आहे. डू यू अंडरस्टँड? आणि मग हुड हा क्लास मेंटेनिंग डेरिवेशनल सफिक्स आहे. नाऊनचं काय झालं सांगा इथं? नाऊन झालं म्हणजे हुड हा क्लास मेंटेनिंग डेरिवेशनल सफिक्स आहे. म्हणजे क्लास मेंटेनिंग डेरिवेशनल सफिक्स, क्लास चेंजिंग डेरिवेशनल सफिक्स, इन्फ्लेक्शनल, बाउंड बेस ह्याचा आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि क्लास चेंजिंग डेरिवेशनल सफिक्स, क्लास मेंटेनिंग डेरिवेशनल सफिक्स ह्याच्यावर आयोग प्रश्न विचारत असते. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? लय सोपं इंटरेस्टिंग आहे बरं का. आणि तिकडे ग्रामर तर बघितलं किती इंटरेस्टेड सांगा ते. लय इंटरेस्टिंग आहे ही. आता मला सांगा याच्यामध्ये आता प्रिफिक्स कुठे येतं सांगा. चला प्रिफिक्सला मराठीत काय म्हणायचं? उपसर्ग. पूर्व प्रत्यय ना, उपसर्ग आहे. आता प्रिफिक्स कुठे येतं सांगा. काय डेफिनेशन आहे? ए लेटर असतं. ए लेटर ऑर बर का. ए लेटर ऑर ग्रुप ऑफ लेटर्स, शब्द किंवा शब्दांचा समूह. नाही लेटर अक्षर ना, शब्द नाही. ए लेटर ऑर ग्रुप ऑफ लेटर्स ऍडेड टू द बिगिनिंग ऑफ ए वर्ड टू चेंज इट्स मिनिंग. आता बघा ती कशासाठी येतं सांगा. ती मिनिंग काय होतं शब्दाच्या? प्रिफिक्स कुठे येतं सांगा. म्हणजे शब्दाचा अर्थ बदलण्यासाठी. काय नाही काय सांगितलं सांगा. शब्दाचा अर्थ बदलण्यासाठी त्याच्या सुरुवातीला लावायचे अक्षर किंवा अक्षरे. किती जणांना कळलं? काय सांगितलं सांगा. शब्दाचा अर्थ बदलण्यासाठी त्याच्या सुरुवातीला लावायचे अक्षर किंवा अक्षरे. पूर्व प्रत्यय, उपसर्ग. आता फॉर एक्झाम्पल तिथं सांगितलं काइंड आहे किंवा हॅपी. काइंड घ्या. आता काइंडला अन लावलं. किती जणांना कळलं? आता अन काय आहे सांगा. सफिक्स का प्रिफिक्स आहे? पूर्वी अगोदर आले की प्रिफिक्स, शेवटी आले की सफिक्स, मध्ये आले की इनफिक्स. डू यू अंडरस्टँड? आणि मग अन काइंडचा अर्थ बदलला का? राहिला, बदलला. म्हणजे काय झालं सांगा. अनकाइंड म्हणजे क्रूर झाला. म्हणजे अन हे काय सगळ्यातलं प्रिफिक्स आहे आणि ही ह्याच्यामुळे काय होतं ते शब्दाचा अर्थ बदलतो. म्हणजे प्रिफिक्स कशाला म्हणायचं? ए लेटर ऑर ग्रुप ऑफ लेटर्स ऍडेड टू द बिगिनिंग ऑफ ए वर्ड टू चेंज इट्स मिनिंग. त्याला मराठीत काय म्हणायचं सांगा. शब्दाचा अर्थ बदलण्यासाठी त्याच्या सुरुवातीला लावायचे अक्षर किंवा अक्षरे. ह्याला काय म्हणायचं? पूर्व प्रत्यय. मराठीत व्याकरणामध्ये ह्याला उपसर्ग म्हणतात. आता हॅप्पी आहे HAPPY हॅप्पी. काय पोरांनो हे सगळं हॅप्पी मॅन ऍडजेक्टिव्ह आहे. मग ह्याच्या विरोधात शब्द बनवा. अरे बोला की अनहॅप्पी. मग अन काय सांगा. प्रिफिक्स आहे. किती जरा कळलं प्रिफिक्स म्हणजे? प्रिफिक्स कुठे येतो सांगा. शब्दाच्या सुरुवातीला. आणि सुरुवातीला येऊन त्याचा काय होतो? अर्थ बदलतो. डू यू अंडरस्टँड? बरं ठीक आहे. क्लिअर झालं सर. छान, गुड. समजतोय. पोर हुशार आहेत बरं का आपली सगळी. ऑनलाईन पण हुशार आहेत. आता मला सांगा याच्यामध्ये अफिक्स कुठं असतं सांगा. अफिक्स कुठे येत आहे? ए लेटर ऑर ऑफ झालंय चुकून. ए लेटर ऑर ग्रुप ऑफ लेटर्स which is oblique are added to the beginning or end of a word to make a new word. म्हणजे अफिक्स कुठे येणार? सुरुवात. म्हणजे बघा अफिक्स कुठे येत? कुठे ऍड केलं जातं सांगा. ऍडेड टू द बिगिनिंग ऑर एंड ऑफ ए वर्ड टू मेक अ न्यू वर्ड. आता नॅशनल आहे. आता नॅशनलला काय लाव? नॅशनल हा शब्द आहे. बरोबर आहे का? आता मला सांगा हिथं काय केलंय सांगा. ह्याच्यामध्ये मल्टी काय सांगा. प्रिफिक्स आहे. आता सांगा नेशन. आता इथं सांगितलं नेशन, NATION. नेशन हा शब्द काय? नाऊन आहे. आता ह्या नाऊन आहे म्हटल्यानंतर ह्याचा ऍडजेक्टिव्ह करा. नॅशनल. आता ही काय सांगा. ह्यातला सफिक्स आहे. आणि ह्याच्या अगोदर काय लावलं सांगा. मल्टी काय सांगा. प्रिफिक्स. आणि प्रिफिक्स आणि सफिक्स ह्या दोन्हीला मिळून अफिक्स म्हणतात. किती जणांना कळलं? काय सांगितलं सांगा. अफिक्स, प्रिफिक्स आणि सफिक्स ह्या दोन्हीला मिळून काय म्हणायचं? अफिक्स. क्लिअर झालं? प्रिफिक्स कुठे येतो सांगा. सुरुवातीला. कशासाठी येतं सांगा. ती अर्थ बदलण्यासाठी येतं. अफिक्स कुठे येतो सांगा. शब्दाच्या सुरुवातीला आणि शेवटी ह्या दोन्हीला मिळून काय म्हणायचं? अफिक्स. क्लिअर झाली संकल्पना? आता राहिलं काय मला सांगा दुसरं? सफिक्स. आता सफिक्स कशाला म्हणायचं पहा. आता जर सफिक्स कशाला म्हणायचं लिहा तिथं. सफिक्स इथं लिहिलेलं नाही, तुम्ही लिहा वहीवरती लिहा. पूर्ण इंटरेस्टिंग आहे का नाही? लय इंटरेस्टिंग आहे. चला काय झालं सांगा. सफिक्सला मराठीत काय म्हणतात? प्रत्यय. अंत्य प्रत्यय रे.
अंत्यप्रत्यय. मराठी इंग्लिशमध्ये ह्याला अंत्यप्रत्यय म्हणायचं आणि मराठीत काय म्हणतात प्रिफिक्सला उपसर्ग आणि सफिक्सला प्रत्यय. इथं कसं इंग्लिशमध्ये पूर्व प्रत्यय आणि अंत्यप्रत्यय असं मत चाललंय इंग्लिशमध्ये. ए लेटर ऑर ग्रुप ऑफ लेटर्स. ए लेटर ऑर ग्रुप GROUP. ए लेटर ऑर ग्रुप ऑफ काय रे लेटर्स added to the end of a word. ADDED added to the end of a word. ADDED added to the end of a word to make another word. To make 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 another word. आता सांगितलं. आता मग चाललं होतं हॅप्पी. हॅप्पी हा शब्द काय आहे सांगा. ऍडजेक्टिव्ह आहे का नाऊन आहे. बरं कसं ओळखायचं. एक हे बघा सांगू आता. सुनील इज हॅप्पी. सुनील इज काय सांगा हॅप्पी. हे काय सांगा ह्यातलं वर्ब. हा काय ह्यातला सब्जेक्ट. आता क्रिया पुढे गेली का नाही गेली. कोणावर झाली सुनीलवर. म्हणजे ही वर्ब सकर्मक का कर्मक आकर्मक आहे. छान तुम्हाला कळालंय. तुम्हाला एवढं प्रॅक्टिस झाली ह्या कर्मक लगेच कळून जाते. आता मला सांगा या कर्मक आहे म्हणलं ह्याच्या पुढे ऑब्जेक्ट येणार नाही. एकतर येईल नाही तर सी. आता हा जो शब्द आहे का ह्या वर्ब बद्दल माहिती सांगतो का नामाबद्दल. म्हणजे नामाबद्दल माहिती कर्त्याबद्दल माहिती सांगतो क्रियापदाबद्दल. आणि कर्त्याबद्दल माहिती सांगणारा शब्द कॉम्प्लिमेंट असतो. आणि कॉम्प्लिमेंट ही तर काय सांगा ऍडजेक्टिव्ह आहे. ऍडजेक्टिव्ह आहे. डू यू अंडरस्टँड. आता मला सांगा दुसरा मुद्दा तिथं HAPPILY. आता सांगा विशेषणाला कुठला प्रत्यय लावलाय. LY प्रत्यय लागलाय म्हणजे विशेषणाचं काय झालं. करेक्ट ऍडव्हर्ब झालं. म्हणजे ऍडजेक्टिव्हचं ऍडव्हर्ब झालं. कुठला प्रत्यय लावून बनलं LY प्रत्यय लावून बनलं. म्हणजे LY हा ऍडव्हर्ब सफिक्स आहे. क्लास चेंज झाला का मेंटेल चेंज झाला. आता इकडे या आणि इकडे बघा सुनील. सुनील लिव्ज हॅपीली. हे असं आहे. हे असं आहे की जरा कळलं रे. हे काय कळालं का नाही. सुनील आनंदाने कसा राहतो आनंदाने राहतो. हे राहण्याची क्रिया कुणावर घडते सुनीलवर. ऍक्शन. ऍक्शन पुढे गेली का बघा नाही गेली. म्हणजे हे आकर्मक कसं कर्मक आकर्मक आहे. म्हणजे आकर्मक काय म्हणल्यावर त्यापुढे येईल नाही तर सील. आणि मग सांगा हॅपीली हा शब्द सुनील सब्जेक्ट बद्दल माहिती सांगतो का वर्ब बद्दल. किती जणांना कळाला हा. हे ऑनलाईन कळालं का. ऑनलाईन कळतंय का बोला लवकर. मुरकुटे जितेंद्र चला पट 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 इकडे. मग मला सांगा हॅपीली बघा हा सब्जेक्ट आहे वर्ब आहे. सुनील आनंदाने राहतो. राहण्याची क्रिया कुणावर घडते सुनीलवर. म्हणजे ऍक्शन डज नॉट पास फ्रॉम वन प्लेस टू. आणि मग हे वर्ब ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्हला मराठीत काय म्हणतात आकर्मक क्रियापद. मग आकर्मक क्रियापद असल्यावर पुढे कर्म येत नाही. काय येतं एकतर ऍडव्हर्ब येतं नाही तर कॉम्प्लिमेंट येतं. मग हॅपीली हा शब्द कर्त्याबद्दल माहिती सांगतो का क्रियापदाबद्दल. आणि म्हणजे ही क्रियापदाबद्दल माहिती सांगतो म्हणजे हे अरे बोला ना फरानो ऍडव्हर्ब आहे. डू यू अंडरस्टँड. आणि मग ही ऍडव्हर्बचा कोणता प्रकार असेल. प्लेस दाखवतोय का टाइम आहे का मॅनर बोला की मॅनर. आणि मग मला सांगा ही काय सांगा इथं ऍडजेक्टिव्ह आहे. हॅपी हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे. हॅपीली हा शब्द ऍडव्हर्ब आहे. इथं ऍडजेक्टिव्ह न कुणाचं काम केलंय कॉम्प्लिमेंटचं. कळालं की कॉम्प्लिमेंट बोला. ऍडजेक्टिव्ह न कुणाचं काम केलंय कॉम्प्लिमेंटचं. आणि ऍडव्हर्ब न कुणाचं काम केलंय ऍडव्हर्बचं. फॉर्मेशन ऑफ वर्ड्स मधून वाक्यात टाकलं वाक्यातलं फंक्शन चाललंय. सोपं का अवघड आहे. लय सोपं इंग्लिश. तुम्ही फक्त शांत राहा. असं डोक्यात बसून जाते की असं वाटतं की पुन्हा बस बोलायचं नाही. एवढं सोपं इंग्लिश आहे. तुम्ही फक्त शांत राहा. आणि हे स्टेप बाय स्टेप नॉलेज कम स्टेप बाय स्टेप नॉट बाय लिप्स. हा ज्ञान हे टप्प्याटप्प्याने येत असतं. पहिल्यांदाच एक लेक्चर केलं लगे एका लेक्चर मध्ये नसतं. ही त्याची लिंक लावून शिकवतोय. ऍप्लिकेशन आहे. एका शब्दाचा इतर शब्दाशी संबंध लावून शिकवलं त्याला उपयोजन म्हणतात. आणि मुलगा एमपीएससीचा अभ्यास करतो एका शब्दाचा इतर शब्दाशी किंवा एका वाक्याचा इतर वाक्याशी संबंध न लावता शिकतात. म्हणून त्यांना स्कोर इंग्लिश मध्ये येत नाही. कळालं काय तेवढं शिकतंय. आवाज येतोय का लक्षात दे मी काय म्हणतोय ते. मुलांचा स्कोर काय येत नाही कारण ते चेंज व्हायचं म्हणजे तेवढंच शिकणार. टेन्स मध्ये तेवढंच शिकणार. साच्यात शिकणार. त्या साच्यात शिकल्यामुळे परीक्षेत उपयोजन करता येत नाही. पण वर्गात शिकवताना भारी कळतं. भारी कळणं आणि परीक्षेला मार्क येणं वेगळ्या गोष्टी.
डू यू अंडरस्टँड? आणि वर्गात शिकवलेलं बाहेर तीच बाहेर विचारलं ती बाहेर येत नसते, परीक्षा तर लांबच राहत असते. डू अंडरस्टँड? फक्त समाधान असतं की कळतंय, पण कळतंय की वळत नसतंय, त्याचं उपयोजन करता येत नसतं, म्हणून एमपीएससीत मार्क पडत नाहीत. कोण कोण माझ्या मतात समजत नाही? नाही असं विचारलं आहे, सर्वच जण आहेत. डू यू अंडरस्टँड? समजतं का पोरांनो? ही मॅनर हो का, पटापट उत्तर सांगते ती. आता मला सांगा याच्यामध्ये नीट समजावून घ्या. आता प्रिफिक्सचे किती प्रकार पडतात सांगा? 8. कोणकोणते? पाठच. निगेटिव्ह प्रिफिक्सेस, प्लेस प्रिफिक्सेस, नंबर प्रिफिक्सेस, टाइम प्रिफिक्सेस, पेजोरेटिव्ह प्रिफिक्सेस, रिव्हर्जेटिव्ह प्रिफिक्सेस, प्रिफिक्सेस ऑफ डिग्री और साइज, प्रिफिक्सेस ऑफ ओरिएंटेशन अँड ऍटिट्यूड. हे कुणाचे प्रकार आहेत? ह्याच्यावर आयोगाचे प्रश्न, ह्या शब्दाचा वापर करून आयोग प्रश्न विचारणार आहे. डू यू अंडरस्टँड? आता मला सांगा याच्यामध्ये, मग आता इकडे लक्ष द्या, मग तुमच्या लक्षात येते. आता बघा निगेटिव्ह प्रिफिक्सेस आहेत. आता निगेटिव्ह प्रिफिक्सेस कशासाठी वापरायची? निगेटिव्ह प्रिफिक्स कशासाठी वापरायची मला सांगा? प्रिफिक्सेस टू मेक अँटेनिम्स, म्हणजे काय? विरोधार्थी शब्द बनवण्यासाठी काय वापरायची? निगेटिव्ह प्रिफिक्सेस वापरायची. मग फॉर एक्झाम्पल आता ए काय आहे सांगा? प्रिफिक्स आहे. ए हा काय आहे? प्रिफिक्स आहे. मग याचा अर्थ काय झाला सांगा? नॉट. किती जणांना कळलं? याचा अर्थ काय झाला सांगा? नॉट. आता मग सांगा थेइस्ट हा शब्द आहे. थेइस्ट स्पेलिंग सांगा? THEIST. थेइस्ट म्हणजे काय मित्रांनो सांगा? वन हू बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, म्हणजे देवाचं अस्तित्व मानणारा, म्हणजे आस्तिक का नास्तिक? आस्तिक. डू यू अंडरस्टँड? आता मला सांगा, हा प्रश्न वन वर्ड सबस्टिट्यूटला विचारलाय. कधी कधी विचारलाय थेइस्ट सांगा बरं? विचारला का परीक्षेला का नाही? कधी कधी विचारला सांगा? STI 2014. पुढे सांगा टॅक्स असिस्टंट 2017, PSI 2014, डिपार्टमेंटल PSI 2021. मग मला सांगा दुसरा शब्द कोणता आहे सांगा? एथियस्ट. एथियस्ट म्हणजे काय सांगा? वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. डू अंडरस्टँड? आणि मग ह्याच्यामध्ये आता ह्याचा अर्थ सांगा? नास्तिक, देवाचं अस्तित्व मानणारा का न मानणारा? न मानणारा. आणि मग एथियस्ट मधला प्रिफिक्स कोणता आहे सांगा? ए हा काय सांगा? प्रिफिक्स आहे. आणि ए ह्या प्रिफिक्स अर्थ काय सांगा? नॉट. डू यू अंडरस्टँड? आणि मग हे दोन काय झाले सांगा? वन वर्ड सबस्टिट्यूट झाले आणि ह्याच्या हे अपोजिट झाला. किती जणांना कळलं? समजलं का नाही समजलं? मग थेइस्ट म्हणजे काय? चला, थेइस्ट म्हणजे वन हू बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. अपोजिट सांगा? वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. काय सांगा? एथियस्ट. ते एथियस्ट मधला प्रिफिक्स वर का? ए हा कसला प्रिफिक्स आहे? निगेटिव्ह प्रिफिक्स आहे. निगेटिव्ह प्रिफिक्स आहे, बरोबर आहे का नाही? मग त्याचा अर्थ काय झाला सांगा? नॉट थेइस्ट. मग आता किती जण आपल्याकडे थेइस्ट आहेत? म्हणजे तुम्ही ऑल ऑफ यू आर थेइस्ट. मग तुम्ही यू बिलीव्ह इन गॉड. यू बिलीव्ह इन गॉड. बिलीव्हच्या पुढे इन येते. बिलीव्ह इन समबडी समथिंग, त्यावर श्रद्धा असणे, त्यावर विश्वास असणे. मग तुमचा देवावर विश्वास आहे म्हणजे तुम्ही यू आर थेइस्ट. डू यू अंडरस्टँड? आणि मग मला सांगा ज्यांचा देवावर विश्वास नाही त्याला काय म्हणायचं? एथियस्ट. ज्यांचा देवावर विश्वास आहे ते काय म्हणतील? परमेश्वर चराचरात आहे. चराचरात अध्यात्म चालू झालं आपल्या इकडे. आता परमेश्वर कशात आहे? चराचरात आहे. परमेश्वर सगळं व्यापून राहिला आहे, सर्वव्यापी आहे, सर्वज्ञानी आहे, सर्वव्यापी चराचरात आहे. परमेश्वर कुठे आहे? चराचरात आहे, सर्वव्यापी आहे, सर्वज्ञानी आहे, सर्वशक्तिमान आहे. ऑमनी है, ऑमनी प्रेझेंट आहे, ऑमनी पोटेंट आहे, ऑमनीसियंट आहे. ऑमनी म्हणजे ऑल, ऑमनी प्रिफिक्स आहे. मग ऑमनी प्रेझेंट म्हणजे कशाला म्हणायचं? ऑमनी प्रेझेंट म्हणजे वन हू इज प्रेझेंट एव्हरीवेअर. ऑमनीपोटेंट म्हणजे वन हू इज ऑल पॉवरफुल. ऑमनिसियंट म्हणजे वन हू नोज एव्हरीथिंग. आणि एकाच वाक्यात ह्या तिन्ही वन वर्ड सबस्टिट्यूटचा यूज करू. गॉड इज सांगा? गॉड इज ऑमनी प्रेझेंट, ऑमनी पोटेंट अँड ऑमनिसियंट. डू यू अंडरस्टँड? आणि ऑमनी प्रेझेंट मीन्स युबिक्युटस. युबिक्युटस गट 2024. ऑमनी प्रेझेंट घ्या इकडं घ्या. किती झाले? अरे कळलं का नाही कळलं? इंटरेस्टिंग. ह्याच्यावर 10, ह्याच्यातून 2 ते 2.5 आपली व्होकॅब्युलरी घेणार आहे. तुम्ही माझ्याकडून जेवढं घेता येईल तेवढं घ्यायचं. ते कसं असतं माहितीये का? देणार देत असतो, समोरच्या घ्यायची उत्सुकता असल्यावर माणूस डबल देत असतो. विधान
बरोबर आहे. म्हणजे तुमची उत्सुकता असली पाहिजे, तुमची यू शुड बी क्युरियस असलं पाहिजे, जिज्ञासू असला पाहिजे. आपल्याला काहीतरी घ्यायचंय, आपल्याला करायचंय काहीतरी, असं असलं पाहिजे. डू अंडरस्टँड? परीक्षा पुरतं पास परीक्षा तर पास व्हायचीच, पण हे घेतल्यानंतर परीक्षा जास्त मार्कांनी पास होणार. अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? बरं हे सर्वांना समजलं का नाही समजलं? व्हॉकॅब्युलरी आपली डेव्हलप होणार का नाही होणार? त्या पद्धतीने आपल्याला व्हॉकॅब्युलरी डेव्हलप केली की आपल्याला काय होणार आहे माहिती का? आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत. 18-20 मार्क मिळतच जातात. आता असं एखादी अशी व्हॉकॅब्युलरी पाठ करण्यापेक्षा ह्याच्यातून वन वर्ड सबस्टिट्यूट निघणार आहे, ह्याच्यात अँटेनिम निघणार आहे, ह्याच्यात इडियम निघणार आहे, ह्यात फ्रेजल व्हर्ब निघणार आहे, आणि ह्याच्यातून काढायचे फ्रेजल व्हर्ब सगळं व्हॉकॅब्युलरी बघायची घटक होते का कोणतरी हे सगळे 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 घटक ह्याच्या मार्फत आपल्याला शिकायचे. त्याच्या मार्फत हे कुठं गेलं पण ह्याच्या मार्फत ह्याच्या मार्फत ह्याच्या मार्फत ह्याच्या मार्फत आपल्याला इकडे बसायचंय. कुठं इकडं, आणि हे डेव्हलप करायचंय. पाठांतर करून हे डेव्हलप करायचं. कोणतं जास्त इफेक्टिव्ह राहील रे? हे इफेक्टिव्ह आहे. व्हॉकॅब्युलरी डेव्हलप करण्यासाठी हे उपयुक्त आहे. मग जाऊ द्या 10 लेक्चर, ही तर 2,500 होतील. पुन्हा राहिलं, पुन्हा सेपरेट फ्रेजल होऊ, पुन्हा इडियम्स घेऊ सेपरेट. आणि मार्क्स येत नाही व्हॉकॅब्युलरीला, बघू बरं. उगं व्हॉकॅब्युलरी घ्यायची आणि तिथं पाठ करून घ्यायचं आणि 10 मनापाठी बघून लिहन, असलं काय गाबोळ्यासारखं काम आहे रे? अप्लाइड व्हॉकॅब्युलरी, अप्लाइड उपयोजन आहे, व्हॉकॅब्युलरीचं उपयोजन करायचं आपल्याला. बोला, किती जणांना वाटतंय आपलं व्हॉकॅब्युलरी डेव्हलप होऊ शकतं? हातवर सर्वांना वाटतंय ना? गुड. विषय ऑनलाईनला समजतंय का? ऑनलाईन विठ्ठल कळतंय का बाबा? विठ्ठल कळतंय का? डू यू अंडरस्टँड? आता बघा इकडं, चला. हा, आता बघा, सी वॉज अ रिलिजियस लेडी. सी वॉज अ रिलिजियस म्हणजे काय रे? धार्मिक. सी वॉज अ रिलिजियस लेडी बट हर सन वॉज अन एथियस्ट. धार्मिक आहे ही, काय सांगा, आस्तिक का नास्तिक? नास्तिक आहे. डू यू अंडरस्टँड? आणि मग लक्षात आलं असेल तुमच्या, हे तुमच्या एक एक लक्षात येऊ शकतं. आता मला सांगा, ह्याच्यावर प्रश्न कसा येतो? STI 2010 क्वेश्चन नंबर 168 काढा. तुम्ही ह्याच्यावर टेलिग्रामवरून ही सगळी फाईल डाउनलोड करू शकता. ह्याची फाईल दिली तुम्हाला, हे फॉर्मेशन ऑफ पोर्ट्सची. मला वाटतं ही फर्स्ट पार्ट आहे, 150 पानाचा का 141 आहे? 144 आहे. दुसरा 144 असेल. 300 पान आहेत. 300 पानात 2-2.5 व्हॉकॅब्युलरी आउट. चला, होऊ शकते का नाही होऊ शकत? होऊ शकते. आता मला सांगा, वाचावर पॉइंट आउट द प्रिफिक्स. वाचा तुम्ही सांगा. पॉइंट आउट द प्रिफिक्स इन द वर्ड एथियस्ट. उत्तर सांगा. चला उत्तर काय आहे सांगा. ATHEIST ATA कोणतं सांगा? ए हा काय आहे सांगा? प्रिफिक्स आहे. मग ए म्हणजे काय सांगा? नॉट. एथियसच्या विरोधात सांगा. बोला की थेइस्ट. थेइस्टच्या विरोधात एथियस्ट. एथियस्ट काय आहे सांगा? प्रिफिक्स. नॉट थेइस्ट, एथियस्ट. डू यू अंडरस्टँड? And negative prefixes are used to make antonyms. टॅक्स असेल 2017 क्वेश्चन नंबर 54 काढा. चला, काय सांगा? सिलेक्ट द वर्ड which means the same as the following group of words. Do you understand? आता मला सांगा, one who does not believe in God. हे बोला, ह्या वन वर्ड सबस्टिट्यूट आहे ना? काय असेल रे सांगा बरं? बोला ना. एथियस्ट. एथियस्टच्या विरोधात शब्द थेइस्ट. आणि मग मला सांगा, थेइस्ट म्हणजे काय? वन हू बिलीव्स इन गॉड. डू यू अंडरस्टँड? मग राहिला कोणता सांगा? अनरिलिजियस. अनरिलिजियस शब्द. रिलिजियसच्या विरोधात शब्द अनरिलिजियस. म्हणजे समवन हु इज नॉट रिलिजियस ना? अरे, समवन हु इज नॉट रिलिजियस नाही, समवन who is not, SOME, someone who is not religious, RELIGIOUS, someone who is not religious. मग राहिलं कोणतं सांगा बरं? पेगन. पेगनचं स्पेलिंग सांगा.
PAGAN पेईगन ना पेईगन त्याचा अर्थ ए पर्सन हु होल्ड्स a person PERSON a person who holds HOLDS a person who holds religious beliefs a person who holds religious spelling सांगा परनो RELIGIOUS religious beliefs spelling सांगा BELIEFS beliefs that are not THAT that are not part of any of the any of the world म्हणजे जगा WORLD world's main religious MAIN main religious RELIGIOUS म्हणजे मूर्तीपूजक मूर्तीपूजक म्हणतात त्याला पेगन म्हणजे मूर्तीपूजक आहे आता बघा पुढचं व्होकॅब्युलरी हे काय झालं सांगा वन वर्ड सबस्टिट्यूट झालं ना आता एक नाही झाले आपले किती झाले वन वर्ड सबस्टिट्यूट चार झाले ना एकातून 4 आता बघा ह्याच्यामध्ये चला STI 2014 क्वेश्चन नंबर 97 वाचा क्लिअर वाचा मला अ पर्सन हु बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड चला काय सांगा बोला की थेइस्ट विरोधात शब्द एथियस्ट इतर झाले 2 राहिले कोणतं स्केप्टिक वन वर्ड सबस्टिट्यूट स्केप्टिकचं स्पेलिंग सांगा SCEPTIC स्केप्टिकचा अर्थ वन हु इज ऑलवेज डाउटिंग वन स्केप्टिकचा अर्थ वन हु इज ऑलवेज ALWAYS ऑलवेज काय रे डाउटिंग DOUBTING वन हु इज ऑलवेज डाउटिंग म्हणजे काय रे शंकेखोर परंतु हा शब्द कधी आलाय हा पर्यायात आलाय कुठल्या STI 2014च्या पर्यायामधला हा शब्द PSI 2016 ला वन वर्ड सबस्टिट्यूट मध्ये टाकलाय तिकडे म्हणजे पर्यायासहित अभ्यास करायचा लिहायचं PSI 2016 करू झालं दुसरं राहिलं कोणता आता राहिला फनेटिक स्पेलिंग सांगा बरं FANATIC फनेटिकचा अर्थ अ पर्सन विथ नॅरो रिलिजियस काय सांगा फनेटिक वन वर्ड सबस्टिट्यूट ए पर्सन विथ नॅरो स्पेलिंग सांगा NARROW नॅरो रिलिजियस व्ह्यू नॅरो रिलिजियस स्पेलिंग सांगा RELIGIOUS रिलिजियस काय रे व्ह्यू धर्मांध म्हणा की धर्मांध मराठी शब्द धर्मांध धर्म वेडा माते फिरू बरं आता हा पर्यायात आलाय म्हणजे हा पर्यायात आलाय म्हणजे तिकडे पुढे मी मुख्य परीक्षेला विचारणार तिकडे वन वर्ड सबस्टिट्यूट हा आलाय बघा ग्रुप बी 2021 घ्या इकडे STI 2014 ग्रुप बी 2021 कसं म्हणजे रिपिटेशन होतंय कळालं का नाही तुम्हाला म्हणजे पर्यायासहित आपण अभ्यास करायचा का नाही करायचा आणि ती पर्याय पुन्हा कुठल्या परीक्षेला आलाय ती बघायचं आणि ती पुन्हा ती पर्याय बघायचा आणि पर्यायातून अभ्यास केले की असून असं जास्त अभ्यास होतो ना डू यू अंडरस्टँड हिथं आला लिहा तिथं ग्रुप बी 2021 SCC 2010 फनेटिक ग्रुप बी 2021 SCC 2010 तिथल्या CGL टियर 1 2021 CGL टियर 1 2000 काय रे 21 डू यू अंडरस्टँड परंतु बघा टॅक्स असेल 2015 क्वेश्चन नंबर 68 हे बघा an atheist is the one बोला की pick out the correct alternative to complete the sentence किती नंबर येईल one who does not believe in God किती नंबर उत्तर सांगा 2 नंबर राहिलं कोणतं सांगा ह्याचा बी लिहायला लागेल पुढं one who believes in God theist राहिलं कोणतं who loves mankind philanthropist लिहा philanthropist
फिलॅन्थ्रोपिस्ट काय स्पेलिंग आहे वाचा फिलॅन्थ्रोपिस्टचं PHILANTHROPIST फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे काय वन हू लव्स मॅनकाइंड परोपकारी माणूस परंतु फिलॅन्थ्रोपिस्ट किती वेळेस विचारलाय रे परीक्षेला हे बघा हो का इकडून पुन्हा परीक्षा तिकडे जायचंय ग्रुप बी 2021 लिहा हो का ही ग्रुप बी 2021 बरोबर आहे की ग्रुप बी 2021 लिहा टॅक्स आचरण 2014 ग्रुप बी 2021 टॅक्स आचरण 2014 पुढे बघा FCIPT 2012 FCIPT 2012 डिपार्टमेंटल PSI 2011 PSI 2016 किती वेळेस विचारलाय सांगा 1 2 3 4 5 वेळेस विचारलाय कळालं का नाही आणि आपलं काय चाललंय सांगा ह्या पर्यायावरून चाललंय पर्यायाचा पर्याय आणि ती पर्याय कुठल्या परीक्षेला आला आणि किती वेळेस रिपीट झाला ही घ्या व्होकॅब्युलरी डू यू अंडरस्टँड आता फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे काय सांगा वन हू लव्स मॅनकाइंड मग वन हू हेट्स मॅनकाइंड विरोधार्थी काय रे सांगा मिसॅन्थ्रोप ह्याच्या विरोधात फिलॅन्थ्रोपीच्या विरोधात मिसॅन्थ्रोप अँटेनिम काय स्पेलिंग सांगा मिसॅन्थ्रोपचं MISAN त्याच्या विरोधार्थी MISANTHROPE मिसॅन्थ्रोप म्हणजे सांगा वन हू हेट्स मॅनकाइंड नाही तर वन हू हेट्स मॅनकाइंड म्हणजे कोण सांगा बरं मनुष्य जातीचा बोला ना द्वेष करणारा डू यू अंडरस्टँड आणि परंतु फिलॅन्थ्रोपिस्टला समानार्थी शब्द कोण सांगाल बरं अल्ट्रुइस्ट अल्ट्रुइस्ट कुणाला समानार्थी शब्द फिलॅन्थ्रोपिस्ट काय झालं सांगा अल्ट्रुइस्ट स्पेलिंग सांगा हा ALTRUIST ALTRUIST अल्ट्रुइस्ट हे म्हणजे एलवर ऑफ मॅनकाइंड मला वाटतं अल्ट्रुइस्ट पण परीक्षेला आलाय 4-5 वेळेस विचारलाय SCC ला 10-12 वेळेस विचारलाय आणि मग मला सांगा ह्याच्या म्हणजे अल्ट्रुइस्ट म्हणजे लवर ऑफ मॅनकाइंड काय म्हणता येईल जन कल्याण वृत्तीचा ना जन कल्याण वृत्तीचा जन काय रे कल्याण वृत्तीचा लिहिलं का आता परत सांगा ह्याच्या विरोधात शब्द सांगा अल्ट्रुइस्ट सेल्फिश सेल्फिश यू अंडरस्टँड आता मला सांगा ह्याच्यामध्ये हा विचारलाय गटक 2021 ला विरोधात शब्द विचारलाय गटक 2021 ला परंतु असं चालायचं का नाही चालायचं असंच ना व्होकॅब्युलरी डेव्हलप होत चालली परंतु एक लक्षात ठेवा इथं काय सांगायचं फिलॅन्थ्रोपिस्ट फिलो शब्द ऐकला का फिलो 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 फिल म्हणजे ग्रीक प्रिफिक्स आहे लव नाही लक्षात काय सांगितलं सांगा फिलो हा कसला प्रिफिक्स आहे ग्रीक प्रिफिक्स आहे त्याचा अर्थ काय सांगा लव डू यू अंडरस्टँड कोणाला कळालं आता मला सांगा ही काय झालं सांगा वन हू लव्स मॅनकाइंड ना आणि वन हू हेट्स काय सांगितलं सांगा वन हू हेट्स मॅनकाइंड मिसॅन्थ्रोप आणि द अपोजिट द अँटेनिम ऑफ मिसॅन्थ्रोप इज लिव्हिंग नाही कळलं मिसॅन्थ्रोपच्या विरोधात शब्द लिव्हिंग ना समानार्थी काय झाला मी कुणाला कशाच्या विरोधात झाली सांगा फिलॅन्थ्रोपिस्टला काय झालं सांगा फिलॅन्थ्रोपिस्टच्या विरोधार्थी मिसॅन्थ्रोप आणि मिसॅन्थ्रोपला समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द लिव्हिंग आणि द अँटेनिम ऑफ तिथं खाल्ल्याचं मिसॅन्थ्रोपच्या खाली द अँटेनिमचं स्पेलिंग सांगा AN हे फास्ट होत आहे का बघा द अँटेनिम ANTONYM द अँटेनिम ऑफ मिसॅन्थ्रोप द अँटेनिम ऑफ काय रे मिसॅन्थ्रोप इज लिव्हिंग ही शब्द मनाचा काय परीक्षेचा आहे बोला की परीक्षा PSI 2014 PSI 2014 हो का ही लिव्हिंग
PSI 2014. डू यू अंडरस्टँड? नसल तिथल्या क्वेश्चन नंबर 79 ल्या PSI 2014 क्वेश्चन नंबर 79 आहे. परंतु राहिलं कोणतं सांगा? वन हू नोज एव्हरीथिंग. ऑमनिसियंट. लिहा ऑमनिसियंट. ऑमनिसियंट. झालं का? बघा, ऑमनी ऑमनी म्हणजे काय सांगा मग? ऑल. ऑमनी प्रेझेंट, ऑमनीपोटेंट, ऑमनिसियंट. आणि मग गॉड इज ऑमनी प्रेझेंट, ऑमनीपोटेंट अँड ऑमनिसियंट. असं कोण म्हणेल? थेइस्ट. डू यू अंडरस्टँड? परंतु ह्याच्यातून किती व्होकॅब्युलरी डेव्हलप झाली सांगा? काढा व्होकॅब्युलरी किती झाली. एका प्रश्नातून किती प्रश्नांकडे गेलो? परंतु 9. 4 म्हणजे आपण 9 प्रश्न कव्हर केल्यात. एक प्रश्न नाही कव्हर केला, 4. एका प्रश्नातून 9 प्रश्न कव्हर होत्यात. 10, 15, 20 प्रश्न कव्हर होत्यात. डू यू अंडरस्टँड? आणि पुढे बघा, बघा आता इथं काय काय म्हणतंय. मॅच द फॉलोइंग पेअर्स. ह्यातलं काय काय ओळखीचं वाटतंय? रिपीट झालंय पुन्हा. फनेटिक रिपीट झालंय, थेइस्ट रिपीट झालंय. ह्याच्यावर उत्तर येतंय का नाही सांगा बरं. फनेटिकला काय येईल सांगा? ए पर्सन विथ नॅरो रिलिजियस व्ह्यूज. म्हणजे डी ला किती? सी ला किती? 4 आहे. सी ला 4 असणारे किती पर्याय आहेत? 2. कोणकोणते सांगा? 2 आणि 3. म्हणजे किती पर्याय इलिमिनेट झाले? 1 आणि 4. 1 आणि 4 इलिमिनेट झालं. आता बघा, ह्याच्यातून बघा बरं काय राहिलं आपलं? थेइस्ट. थेइस्ट म्हणजे काय सांगा? ए पर्सन हु बिलीव्हज इन गॉड. म्हणजे थेइस्ट किती नंबरला आहे? डी. डी ला किती पाहिजे सांगा? 1. मग डी ला 1 कुठे आहे? सगळीकडे. म्हणजे ह्याच्यातून इलिमिनेट होत नाही. बरोबर आहे का? आता एक्सेंट्रिक. एक्सेंट्रिक शब्द कोणी कोणी ऐकला? एक्सेंट्रिक स्पेलिंग पाठच पाहिजे. ECCENTRIC. एक्सेंट्रिक म्हणजे सांगा? अ मॅन ऑफ स्ट्रेंज हॅबिट्स ना. ए मॅन ऑफ स्ट्रेंज हॅबिट्स ना. विक्षिप्त. ए मॅन ऑफ स्ट्रेंज हॅबिटला एक्सेंट्रिक. ए मॅन ऑफ काय सेन्स काय? ए मॅन ऑफ स्ट्रेंज हॅबिट्स. विक्षिप्त. मराठी ह्याला म्हणायचं विक्षिप्त. किंवा काय म्हणू शकता? तरेवाईक. तरेवाईक. विक्षिप्त किंवा काय रे? तरेवाईक. डू यू अंडरस्टँड? ह्याच्यावर उत्तर निघतंय का रे? बघा बरं, एक्सेंट्रिकला किती मग सांगा? 2. येला 2 असणार किती? बोला की 3 नंबर. म्हणजे हो काही उत्तरापर्यंत गेलो. सॉरी, कुठं बघा? एक्सेंट्रिक. एक्सेंट्रिक म्हणजे 1 ला 2. ओके, ते येला 2 ना. येला 2 असणार. एकच पर्याय. एकच पर्याय. विषय संपला. बाकीचं इकडून एवढं जरी माहित असतं इकडून इलिमिनेट झाला असता. डू यू अंडरस्टँड? बरोबर आहे का? मग एक्सेंट्रिक म्हणजे काय बोलावं सगळा? एक्सेंट्रिक म्हणजे काय रे? क्युअर. एक्सेंट्रिकला समज शोधल्या. क्युअर. QUEER. त्याला समज शोध लिहायचा. कोणाला? एक्सेंट्रिक. ECCENTRIC. त्याला समज शोधल्या क्युअर. क्युअरचं स्पेलिंग सांगा? QUEER. त्याला समज शोधल्या स्ट्रेंज. नाही का? 3 समानार्थी शब्द मिळाले. कोणकोणते सांगा? एक्सेंट्रिक. पाठच स्पेलिंग. स्पेलिंग पाठ जायचं पाहिजे. ECCENTRIC. त्याला समाज शब्द क्युअर. क्युअरला समाज शब्द स्ट्रेंज. यू अंडरस्टँड? आता मला सांगा, एक्वेअर फिश किती जणांना कळाले? इकडे आता येतो. आता इकडून इकडे येऊ आपण. एक्वेअर फिश. QUEER. एक्वेअर काय रे? फिश. ईडीएम आहे. लिहा इकडे ईडीएम. एक्वेअर. QUEER. एक्वेअर फिश ही काय सांगा? ईडीएम आहे. आणि त्याचा अर्थ काय मग सांगा? ए स्ट्रेंज पर्सन. ए स्ट्रेंज. STRANGE. ए स्ट्रेंज पर्सन. किंवा काय म्हणता सांगा? an eccentric person. ऑब्लिक करूया. an eccentric person. an eccentric person. विक्षिप्त. तरेवाईक व्यक्ती. विक्षिप्त किंवा तरेवाईक काय रे? व्यक्ती.
her husband is a queer fish. Hey, don't teach her. Her father is a queer fish. Her father is a queer fish. वाक्यात उपयोग झाला. हे कुठपर्यंत झालं म्हणलं काय राहिलं काय राहिलं कोणतं आता राहिलं सांगा. फनेटिक झाले की. फनेटिक म्हणजे काय सांगा. इनफॉलिबल. इनफॉलिबल म्हणजे काय सांगा बरोबर सांगा. अ पर्सन हु कॅन नॉट मेक एनी मिस्टेक्स. लिहा हे पर्याय पुन्हा फिरून आले दोनदा तीनदा. इनफॉलिबल 24च्या मेनला इनफॉलिबल म्हणजे ह्याशी लिंक लावून अभ्यास करायचा आणि असं डेव्हलप करायचं व्होकॅब्युलरी. चला इनफॉलिबल लिहा ना मग. काय स्पेलिंग सांगा. INFALLIBLE. इनफॉलिबल म्हणजे काय मला सांगा मग. ए पर्सन हु कॅन नॉट मेक एनी मिस्टेक्स म्हणजे कधीही चूक न करणारा. कधीही चूक न करणारा किंवा गैर नसणारा. कधीही चूक न करणारा किंवा गैर नसणारा. परंतु स्ट्रेंज म्हणजे काय रे. विचित्र. स्ट्रेंजचा अजून एक अर्थ आहे अनोळखी. किती जणांना माहिती आहे. स्ट्रेंजचा अजून एक अर्थ आहे का नाही अनोळखी. स्ट्रेंज पर्सन म्हणजे अनोळखी व्यक्ती. स्ट्रेंज दुसरा अर्थ. मग आता स्ट्रेंजचा अर्थ काय झाला सांगा. विक्षिप्त. आता ह्या स्ट्रेंजचा अर्थ अनोळखी. स्ट्रेंजचं स्पेलिंग सांगा. STRANGE. आता मला स्ट्रेंज म्हणजे अनोळखी ना. फॅमिलियर का अनफॅमिलियर. थांबा इन नाही. अनफॅमिलियर. अनफॅमिलियर हा काय झाला ह्याला समानार्थी. लिहा स्ट्रेंजला समास शब्द अनफॅमिलियर. अनफॅमिलियरचं स्पेलिंग सांगा. UNFAMILIAR. अनफॅमिलियर. मग अनफॅमिलियरच्या विरोधात शब्द फॅमिलियर. लिहा विरोधात फॅमिलियर. अन काढा फक्त. अन का आहे परवा त्यातला प्रिफिक्स आहे. कसला प्रिफिक्स आहे. निगेटिव्ह प्रिफिक्स. ऑनलाईनची मुलं आहे का त्यांनी पहिल्यापासून सगळे व्हिडिओ बघत या. ऑनलाईन फास्ट होत आहे का रे. ऑनलाईन वाल्यांचं सांगा फास्ट होत आहे का. तुम्हाला समजतंय का. ही जर पद्धत अवलंबायची नसेल तर रोज 10-20 व्होकॅब्युलरी घ्यायची आणि पाठ करायला लावायची. मन असं आहे. दुसरी पद्धत ही आहे. आणि व्होकॅब्युलरी बॅच मध्ये काय असतं. 10 एक शब्द घेणार. 10 वन वर्ड सबस्टिट्यूट. 10 इडियम. 10 1 2 5 झाले व्होकॅब्युलरी. झाली का अर्थ झाला एक व्हिडिओ झाला. असं असतं. काय असतं ती. त्याचा परीक्षेत काय फायदा होत नसतो. ते लक्षात राहत नसते. डू यू अंडरस्टँड. परंतु हा जो स्ट्रेंज शब्द लिहिला होता. स्ट्रेंजला समानार्थी काय सांगा. अनफॅमिलियर. त्याच्या विरोधार्थी. आणि हा विचारलाय ASO 2015. ASO 2015 विचारलाय. ASO 2015. प्रश्न क्रमांक सांगा. क्वेश्चन नंबर 73 आहे. क्वेश्चन नंबर 73. परंतु फॅमिलियर ही ऍडजेक्टिव्ह आहे. फॅमिलियरच्या पुढे टू येतं. परीक्षेला प्रश्न येते. फॅमिलियरच्या पुढे टू येतं पण त्यावेळेस व्यक्ती असतो पुढं. नाही कळालं. फॅमिलियर टू माणूस नाही कळालं. फॅमिलियर टू समबडी आणि फॅमिलियर विथ थिंग असते. आणि फॅमिलियर टू समबडी फॅमिलियर विथ थिंग. बघा फॅमिलियरच्या पुढे काय सांगा. टू आलं की माणूस म्हणजे समबडी. आणि फॅमिलियरच्या पुढे विथ आलं की समथिंग म्हणजे वस्तू. डू यू अंडरस्टँड. ठिकाण. आता सांगा. हिज फेस इज फॅमिलियर. लिहू नका हे आपल्याला पुढे होणार आहे सगळं. ही फक्त ऐकून घ्या. ही लिहून देणार आहे. प्रिपरेशन मध्ये जाणार आहे ही. हिज फेस इज फॅमिलियर डॅश डॅश मी माणूस आहे का वस्तू आहे. माणूस. हिज फेस इज फॅमिलियर गुड टू मी. आता सांगितलं आय एम नॉट फॅमिलियर. टाका आय एम नॉट फॅमिलियर डॅश डॅश धिस लोकॅलिटी. करेक्ट का. लोकॅलिटी ही वस्तू आहे ठिकाण आहे. विथ म्हणलं की थिंग आणि टू म्हणलं की पर्सन. आणि फॅमिलियर टू समबडी फॅमिलियर विथ समथिंग ही प्रिपरेशन मध्ये पुन्हा एकदा रिपीट होणार आहे. आणि तेव्हा अजून स्पीड वाढणार आणि अंडरस्टँड होणार आहे. म्हणजे आपलं काय प्रिपरेशन चाललंय का. आपलं काय चाललंय मला सांगा. वन वर्ड सबस्टिट्यूट चाललंय. इडियम चाललंय. अँटेनिम चाललंय. अरे बरोबर आहे का. सिनोनिम चाललंय. अजून काय चाललंय. प्रिपरेशन चाललंय.
ह्याला म्हणायचं व्हॉकॅब्युलरी डेव्हलपमेंट. आणि पुन्हा आयोग. हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. तो फक्त इंटरेस्ट घेत चला. आणि पोरांनो, पुढचा प्रश्न बघा. चला, लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2017 क्वेश्चन नंबर 47 वाचा बरं. ह्यातला काही संबंधित करत आपला ह्याच्यात प्रिफिक्स सफिक्स येत नाही. कुठला येतो रे? हा, पॅन म्हणजे वालय. बरं, जाऊ द्या, नंतर घेऊ. मागे फिरून येऊ थांबा. ही बघा आता संयुक्त पर्याय 1985 घेऊ आपण. बघ काय म्हणता येते सांगा बरं. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द फ्रेज वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड. बोला की 4 नंबर. मग आता कुठले रिलिजियस तर मग झालाय नाही झाला. हा, रिलिजियस झालाय. अजून सांगा. हॅव्हिंग रिलिजियस म्हणजे हॅव्हिंग अ स्ट्रॉंग बिलीफ इन रिलिजन ना. हॅव्हिंग अ स्ट्रॉंग बिलीफ इन रिलिजियन म्हणजे धर्मावर श्रद्धा असणारा रिलिजियस. राहिलं कोणतं सांगा. प्रिस्ट म्हणजे काय सांगा. धर्मगुरू. प्रिस्ट स्पेलिंग सांगा. PRIEST. PRIEST. तिथल्या वन हू परफॉर्म्स. ONE. वन हू परफॉर्म्स स्पेलिंग सांगा. PERFORMS. वन हू परफॉर्म्स रिलिजियस. परफॉर्म म्हणजे काय पोरांनो? पार पाडणे. परफॉर्म स्पेलिंग सांगा. PERFORM. परफॉर्म म्हणजे पार पाडणे. एक कॅरी आउट ना. जरा शब्दाचा महाराज असतोय का? कॅरी आउट म्हणजे परफॉर्म आहे, पार पाडणे आहे. काय सांगा. वन हू परफॉर्म्स रिलिजियस सेरेमनीज. स्पेलिंग सांगा. CEREMONIES. सेरेमनीज. इन सम रिलिजन्स. इन सम करे रिलिजन्स. रिलिजन्स स्पेलिंग सांगा. RELIGIONS. म्हणजे काय रे? काही धर्मामध्ये सेरेमनी म्हणजे काय रे? विधी ना. विधी. बघा, काही धर्मामध्ये धार्मिक विधी करणारा. ऑनलाईन आवाज सगळा क्लिअर आहे का बघा. सांगत चला मला कमेंट मध्ये. कधी कधी वगैरे लक्ष देणं होत नाही. तुम्ही असं सांगत चला. काय सांगा. काही धर्मामध्ये धार्मिक विधी करणारा पुरोहित ना. पुरोहित. भटजी म्हणा की. पोरांनो, धर्मगुरू ना. गुरव म्हणा. गुरव शब्द कोणी ऐकला? गुरव. आणि प्रिस्टियस गुरुविन. प्रिस्ट म्हणजे गुरु. काय रे? गुरव. आणि प्रिस्टियस म्हणजे गुरुविन. डू यू अंडरस्टँड? बरं, जाऊ द्या. आता राहिला कोणतरी सांगा. ऑर्थोडॉक्स. सनातनी असतो हा ऑर्थोडॉक्स. काय ऑर्थोडॉक्स स्पेलिंग सांगा. ORTHODOX. ऑर्थोडॉक्स अर्थल्या जनरली ऍक्सेप्टेड. जनरली ऍक्सेप्टेड. GENERALLY. जनरली ऍक्सेप्टेड ऑर अप्रूव्ड. OR अप्रूव्ड. अप्रूव्ड स्पेलिंग सांगा. APPROVED. अप्रूव्ड ऑफ. फॉलोइंग. सेमिकोलन देऊन त्या पुढे ऑफच्या पुढे सेमिकोलन द्या. त्या पुढे फॉलोइंग. FOLLOWINC. फॉलोइंग जनरली ऍक्सेप्टेड. पोरांनो, ह्याला मराठीत काय म्हणतात? सनातनी. ऑर्थोडॉक्सच्या विरोधात ते शब्द सांगा बरं. अनऑर्थोडॉक्स किंवा लिबरल. लिबरल शब्द कोणी ऐकला? लिबरलचा अर्थ सांगा बरं. उदारमतवादी. लिहा. ऑर्थोडॉक्स विरोधात शब्द लिहा. लिबरलचं स्पेलिंग सांगा. पटच. LIBERAL. लिबरल म्हणजे उदारमतवादी.
पोरांनो, ही शब्द ऑर्थोडॉक्सच्या विरोधार्थी लिबरल शब्द परीक्षेला विचारलाय का नाही? ही परीक्षा चाललंय. आणि लिहा तिथं कधी टॅक्स 2016 तेव्हा काही विरोधार्थी शब्द विचारलाय. लिहा तिथं टॅक्स 2016 क्वेश्चन नंबर 47. टॅक्स असिस्टंट 2016 क्वेश्चन नंबर काय सांगा? 47. पोरांनो, आपल्याला काय चाललंय मला सांगता? काइंड्स ऑफ प्रिफिक्सेस चाललंय. त्यातला ए चालला होता. ए निगेटिव्ह प्रिफिक्स. ए निगेटिव्ह प्रिफिक्स किती व्हॉकॅब्युलरी झाली आतापर्यंत काढा बरं. भरपूर म्हणजे किती झाले? अकाउंट किती किती काढलेत आपण? सगळे व्हॉकॅब्युलरी 50 झाली असेल नाही? 50 पर्यंत गेली की. आणि ती उपयोजनात अप्लाइड गेली. हे ऍप्लिकेशन झालंय, हे अप्लाइड असं झालंय. आणि पोरांनो, पुढचा बघा आता. पुढचं प्रिफिक्स कोणता सांगा? अन. अन म्हणजे काय सांगा? नॉट. अन मीन्स नॉट. पोरांनो, ट्रेनड ऍक्च्युअली बघा, ट्रेनड TRAINED ट्रेनड ड्रायव्हर. किती जणांना कळालं? ट्रेनड ड्रायव्हर किती जणांना कळालं? ह्यातलं नाऊन कोणतं? नाम ट्रेनड ड्रायव्हर मधलं ड्रायव्हर. मग ड्रायव्हर हा शब्द काय आहे सांगा? नाऊन आहे. आणि मग ट्रेनड हा शब्द कुणाबद्दल माहिती सांगतो? ड्रायव्हर बद्दल. म्हणजे हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे. आणि मग ट्रेन हे वर्ब आहे. आणि ट्रेन हा शब्द नाऊन आहे. ट्रेन म्हणजे आगनगाडी. झुक 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 आगनगाडी. मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहूया, मामाचा वाडा चिरेबंदी. ट्रेन, आगगाडी, आगनगाडी. नाऊन असेल तर आगनगाडी आहे. आणि ट्रेन वर्ब असेल तर प्रशिक्षण देणे आहे. आणि ट्रेनर झाला, ट्रेनर प्रशिक्षक झाला, कोच झाला. एक काय कळते का नाही कळत? मग ट्रेन हा शब्द नाऊन असेल तर त्याचा अर्थ काय सांगा? आगनगाडी. ट्रेन वर्ब असेल तर त्याचा अर्थ काय सांगा? प्रशिक्षण देणे. डू यू अंडरस्टँड? आणि ट्रेनचा पास्ट टेन्स सांगा? ट्रेनड. पास्ट टेन्स ट्रेनड. आणि पास्ट पार्टिसिपल सांगा? ट्रेनड. TRAINED. आणि ही पास्ट पार्टिसिपल आहे. आणि पास्ट पार्टिसिपल हिथं कुणाबद्दल माहिती सांगताय? नामाबद्दल माहिती सांगताय. म्हणजे हे ऍडजेक्टिव्ह आहे. हिअर पास्ट पार्टिसिपल इज यूज्ड ॲज अन ऍडजेक्टिव्ह. एकाचा अनेकाशी असा संबंध असतो ग्रामर शिकताना. तुम्ही संबंधच लावू शकत नसा, त्यामुळे परीक्षा द्यायचा संबंधच येत नाही. पुन्हा उपयोजन आहे सगळं एकमेकावर अवलंबून आहे. रिलेटेड आहे सगळं एकमेकाशी. मग सांगा किती जणांना कळालं? चला मग सांगा, ट्रेन म्हणजे काय? ट्रेन हा शब्द नाऊन आहे, बरोबर आहे का? नाऊन असेल तर आगनगाडी. दुसरं काय सांगा? वर्ब असेल तर प्रशिक्षण देणे. त्याचा पास्ट टेन्स ट्रेन. पास्ट पार्टिसिपल ट्रेन. आणि ट्रेंड हा शब्द ड्रायव्हर ह्या नामाबद्दल माहिती सांगतो ना. म्हणजे हे काय सांगा? ऍडजेक्टिव्ह आहे. आणि ड्रायव्हरला घेतलं सफिक्स कोणता आहे सांगा? ER. मग हे ER फक्त आर. ड्राईव्ह आहे ना, ड्राईव्ह वर्ब आहे. ह्याला फक्त कोणता प्रत्यय लागला? आर. म्हणजे वर्बचं काय झालं? नाऊन झालं. आणि ड्राईव्ह म्हणजे काय? गाडी, आगनगाडी वगैरे चालवणे. त्याचा पास्ट टेन्स ड्रो. पास्ट पार्टिसिपल ड्रिव्हन. आणि ड्रायव्हर हे काय झालं? नाऊन. डू अंडरस्टँड? शौफर, पेड ड्रायव्हर, वन वर्ड सबस्टिट्यूट. चला इकडं अति होते का जरा? इकडं असं फिरायचं, असं फिरून असं फिरत चालायचं. व्हॉकॅब्युलरी. डू यू अंडरस्टँड? हा संबंध काय? हा रिकॉल होत आहे ना. तुम्हाला लवकर आठवत नाही का? काय काय लोकांना उशिरा आठवते, उशिरा कळते. तुला उशिरा आठवले का? तुला उशिरा आठवले का? उशिरा आठवायचं नसतं, त्यांना लगेच आठवतं. ते शीघ्र कवी असतात. ट्रेन शीघ्र कवी उशिरा आठवले, लवकर आठवले पाहिजे. डू यू अंडरस्टँड? हे काय कळतंय का नाही? आणि मग मला सांग आता इकडे बघा, ट्रेनर म्हणजे काय सांगा? प्रशिक्षित. पोरांनो, ट्रेनच्या विरोधात शब्द अप्रशिक्षित. अनट्रेनड ड्रायव्हर म्हणजे काय? अप्रशिक्षित ड्रायव्हर. ट्रॅक्टर ड्रायव्हर्स आर अनट्रेनड. जे ट्रॅक्टर ड्रायव्हर्स अनट्रेनड असतात त्याचे लायसन नसतं, काय नाही. टीडीएम म्हणजे
ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा, TDM. डू यू अंडरस्टँड? आणि त्यांना एक असतंय, त्यांना ती मोठ्याने गाणी लावलं की माझ्या ट्रॅक्टर आहे कुठेतरी. डू यू अंडरस्टँड? TDM चित्रपट बनून गेला TDM, ट्रॅक्टर ड्रायव्हर काहीतरी होतं ते. बरं जाऊ दे आपल्या गेले. आता मला हे कळालं का इथं ट्रेनचं. परांनो, ट्रेन म्हणजे प्रशिक्षण देणे, ब्रेक की नाही, ब्रेक की नाही. कुणी कुणी ऐकलं ब्रेक की? फ्रेजल व्हर्ब आहे. लिहा ना, फ्रेजल व्हर्ब टाका. ब्रेक इन. ह्या शब्दावरती फिरलोय आपण. ह्या शब्दावरती फिरत आलोय. लिहा, काय सांगा. ब्रेक इन. ब्रेक इन. ब्रेकचं स्पेलिंग सांगा. हा, BREAK. ब्रेक काय सांगा. इन. आणि त्याचा अर्थ लिहा, टू ट्रेन. टू ट्रेन, TRAIN. टू ट्रेन अँड डिसिप्लिन. टू ट्रेन अँड डिसिप्लिन. चला, डिसिप्लिन स्पेलिंग सांगा. DISCIPLINE. डिसिप्लिन. त्यातल्या मराठीत अर्थ लिहा, प्रशिक्षण देणे आणि शिस्त लावणे. प्रशिक्षण देणे आणि शिस्त लावणे. प्रशिक्षण देणे आणि काय रे, शिस्त लावणे. आणल्या वाक्यात उपयोग. ही नोज. ही नोज. नोजचं स्पेलिंग सांगा. KNOWS. ही नोज हाऊ टू ब्रेक इन हॉर्सेस. ही नोज काय सांगा. ही नोज हाऊ टू ब्रेक इन. काय वाक्य सांगा. ही नोज, KNOWS. ही नोज हाऊ टू ब्रेक इन काय रे, हॉर्सेस. HORSES. आणि कशाला अंडरलाईन सांगा. ब्रेक इन. आणि ब्रेक इन ही फ्रेजल व्हर्ब आहे. हे परीक्षका मनाचं ही डिपार्टमेंटल PSI 2021 टाका तिकडं. डिपार्टमेंटल PSI 2021 क्वेश्चन नंबर 46. परंतु इकडं चला तर महाग आलतो आपण. नेसेसरी. नेसेसरी म्हणजे काय रे. नेसेसरी म्हणजे गरजेचे किंवा काय रे, जरुरीचे. आणि मग त्याच्या विरोधी शब्द सांगा. अननेसेसरी म्हणजे नॉट नेसेसरी. म्हणजे अनचा अर्थ काय झाला सांगितलं. नॉट नेसेसरी. सॉरी, कुठे गेलं. नॉट नेसेसरी. परांनो, नेसेसरी ऍडजेक्टिव्ह आहे. नेसेसिटी नाउन आहे. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी असते. ह्याच्यावर आयोग प्रश्न विचारत असते. नेसेसिटी पण ऍबस्ट्रॅक्ट नाउन असते. डू यू अंडरस्टँड? आता मला सांगायचं अननेसेसरी. सर्टेन म्हणजे काय रे. सर्टेन निश्चित. ह्याच्यावर जर शब्द अनसर्टेन. युअर प्रमोशन इज सर्टेन म्हणजे युअर प्रमोशन इज सर्टेन म्हणजे तुझं प्रमोशन निश्चित आहे. युअर प्रमोशन इज अनसर्टेन, तुझं प्रमोशन अनिश्चित आहे. आणि युअर प्रमोशन इज ऑन द कार्ड्स. ऑन द कार्ड्स म्हणजे सर्टेन. ऑन द कार्ड्स EDM आहे. त्याचा अर्थ पुन्हा सर्टेन झाला. ON ऑन द कार्ड्स. CARDS. ON ऑन द कार्ड्स. त्याचा अर्थ काय झाला सांगा. सर्टेन. हे पोरांनो फास्ट होतंय का. लिंक लागली का तुम्हाला का नाही. लिंक लागली का पोरांनो. ऑनलाईन वाल्याला लिंक लागलेले आहे का. जितेंद्र समजतंय का बाळा. मारुती जंगवाड, राजेंद्र महाजन सर, जय हिंद. विठ्ठल चव्हाण समजतंय का. आणि मग मला सांगा दुसरा कोणता सांगा. बिलिव्हेबल. बिलिव्हेबलचं स्पेलिंग सांगा. हा, BELIE VABLE. बिलिव्हेबल. बिलिव्हेबल म्हणजे काय. विश्वासार्ह. विश्वासार्ह. त्याच्या विरोधी शब्द सांगा. अनबिलिव्हेबल म्हणजे अविश्वासार्ह ना. अनबिलिव्हेबल.
अविश्वासार्ह. बरोबर. बिलीव्ह शब्द कोणी कोणी ऐकला? स्पेलिंग सांगा. मी स्पेलला गेले आपलं ती काय स्पेलिंग आहे रे? BELIEVE. बिलीव्हच्या पुढे काय येतं? इन. बिलीव्हचं ऍडजेक्टिव्ह बिलिव्हेबल आणि त्याचं नाव बिलीफ. BELIEF. बिलीफ हे विश्वास, विश्वासार्ह, विश्वास ठेवणे. मग चला तोंडी सांगा. बिलीव्ह हा शब्द काय आहे? वर्ब आहे. त्याला कुठला प्रत्यय लावला सगळा? ABLE. ABLE ह्या ऍडजेक्टिव्ह सफिक्स आहे. बिलीव्हचं काय झालं सांगा? बिलिव्हेबल. आणि त्याचं नाव काय झालं सांगा? बिलीफ. चालायचं ना असं? कुणा तयारी असं चालायची? हे ह्याची इफेक्टिव्ह आहे कसं सांगा? इफेक्टिव्ह आहे. ही खूप इफेक्टिव्ह आहे. असं गाबळ्यासारखं असं करणं हे पूर्वी असा शब्द आलाय बघा, हे कॉपी पेस्ट झाले. अरे काय कॉपी पेस्ट होत आहे? नीट शिक तू असं नीट. डू यू अंडरस्टँड? परंतु एक्सपेक्टेड. एक्सपेक्ट. आय एक्सपेक्ट फ्रॉम यू. मला तुझ्याकडून अपेक्षा आहे. एक्सपेक्ट हा शब्द काय आहे सांगा? वर्ब आहे. अरे एक्सपेक्ट हा शब्द वर्ब आहे ना रे परंतु EXPECT. एक्सपेक्ट हा शब्द काय सांगा? वर्ब आहे. म्हणजे अपेक्षा करणे. माणसाला अपेक्षा असली पाहिजे, आशा असली पाहिजे. असली पाहिजे का नाही? आशा अपेक्षा आशा असली पाहिजे, अपेक्षा असली पाहिजे. माणसाला कल्पना करता आली पाहिजे. म्हणजे माणसाकडे कल्पना असली पाहिजे. डू यू अंडरस्टँड? तर कुठंतरी त्याच्या आयुष्यामध्ये आशेचा किरण दिसून येतो. डू यू अंडरस्टँड? म्हणजे तुम्हाला आशा असली पाहिजे, अपेक्षा असली पाहिजे, आयुष्यात तुमचा किरण असला पाहिजे, तुम्हाला कल्पना करता आली पाहिजे. डू यू अंडरस्टँड? ह्या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजे. लोकांना कल्पना करता आली पाहिजे. डू यू अंडरस्टँड? बरं जाऊ द्या. आपल्याला काय चाललं? एक्सपेक्टेड. मग एक्सपेक्टेड काय आहे सांगा बरं? थांबा. एक्सपेक्टचं पास्ट टेन्स सांगा. एक्सपेक्टेड. पास्ट पार्टिसिपल एक्सपेक्टेड. आणि एक्सपेक्टेड रिझल्ट. हे काय कळालं का नाही? एक्सपेक्टेड रिझल्ट. रिझल्ट काय आहे सांगा? नाऊन आहे. एक्सपेक्टेड कोणाबद्दल माहिती सांगते? नामाबद्दल. म्हणजे एक्सपेक्टेड काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. आणि पास्ट पार्टिसिपल यूज ऍज अन ऍडजेक्टिव्ह आहे. त्याला पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह म्हणतात. पार्टिसिपल ऍडजेक्टिव्ह ह्या संज्ञेवर आयोग प्रश्न विचारताय. कुणी कुणी बघितलं हातवर? आपण परीक्षेच्या ह्याच्या बाहेर गेलोय का? नाही. कशी बी परीक्षा आपल्याला फिरवता येते. डू यू अंडरस्टँड? एक्सपेक्ट कळालं? एक्सपेक्ट रिझल्ट. रिझल्ट म्हणजे काय रे? बोला की. नाऊन आहे. परिणाम ना? रिझल्ट आहे. आउटकम. आउटकम काय आहे? समानार्थी शब्द आहे. कुणाला? रिझल्टला. अपशॉट आहे. अपशॉट रिझल्ट आउट आणि आउटकम मनाचं काय आयोगच आहे. रिझल्ट, आउटकम, अपशॉट समानार्थी. आउटकम OUTCOME. आउटकम कशाला समान शब्द? रिझल्टला. त्याला समान शब्द अपशॉट. अपशॉट UPSHOT. UPSHOT. अपशॉट. परंतु प्लीज. प्लीज हे सांगा. प्लीज म्हणजे प्लीज शब्द कोणी कोणी ऐकला? प्लीज. PLEASE. प्लीज हा शब्द वर्ब आहे. खुश करणे. प्लीज खुश करणे. PLEASE. प्लीज म्हणजे काय सांगा? खुश करणे. हे पास्ट टेन्स सांगा. प्लीज्ड. पास्ट पार्टिसिपल प्लीज्ड. आणि प्लीज्ड इथं काय सांगा? ऍडजेक्टिव्ह आहे इकडं. म्हणजे काय? आनंदी, संतुष्ट. आणि मग प्लीजडच्या विरोधात शब्द सांगा. अनप्लीज्ड किंवा काय रे? डिसप्लीज्ड. परंतु काय सांगा? टायडी. टायडीचं स्पेलिंग सांगा. TIDY. टायडीचा अर्थ सांगा. नीट नेटके, आवरलेले. नीटनेटके किंवा काय रे? आवरलेले. आणि मग ह्याच्या विरोधात शब्द सांगा. अनटायडी. अनटायडी स्पेलिंग सांगा.
UNTIDY. अनटायडी. डू यू अंडरस्टँड? साईडला थांबतो. हा बरोबर, ह्यांच्यासाठी अनटायडी. झालं का? हे लिहिता येतं का ऑनलाईन वाल्या सर्वांना? ऑनलाईन वाल्याला मध्ये जर उभा राहता असेल, तुम्हाला दिसत नसतं, मला स्पष्ट SMS करा, इकडे कमेंट मध्ये सांगा. बरोबर आहे का? तुम्ही इथं मी जर मध्ये उभा राहिला असून तुम्हाला लिहिता येत नसेल तर तुम्ही मला स्पष्टपणे असं सांगा की लिहिता येत नाही, असं क्लिअर करा. बरोबर आहे का? तुम्ही काय करायचं आता, ह्याची डाउनलोड करा PDF ऑनलाईन वाल्यांनी, समोर ठेवा, म्हणजे अजून ती लेक्चर समजायला सोपं जाईल. म्हणजे इथं जर नाही दिसलं तिथं काहीतरी बघता येईल, असं होईल. आणि पोरांनो, मॅरिड शब्द आहे बघा, इथं लिहिलं मॅरिड. MARRIED. कुणी कुणी ऐकलं? आता मॅरी म्हणजे काय सांगा बरं? मॅरी लग्न करणे. MARRY. मॅरी म्हणजे लग्न करणे. हे पास्ट टेन्स सांगा बरं ह्याचा. मॅरिड. MARRIED. पास्ट पार्टिसिपल सांगा. MARRIED. आता सांगा मॅरिड. मॅरिड वुमन आहे आणि अमॅरिड वुमन. हे काय कळालं का नाही? आता काय मला सांगा बरं, वुमन हा शब्द काय आहे? नाऊन आहे, हाय का नाही? मग आता मॅरिड हा शब्द कुणाबद्दल माहिती सांगतो? वुमन बद्दल. म्हणजे मॅरिड हा शब्द काय आहे सांगा? ऍडजेक्टिव्ह आहे. आणि मग इथं हो का, वर्ब हे पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल, आणि पास्ट पार्टिसिपल यूज ऍज अन ऍडजेक्टिव्ह असं झालेलं आहे. आणि तिकडं वर्ब चाललेलं आहे, असं समजून उमजून आकलन होत इंग्लिश घ्यायचं आहे. डू यू अंडरस्टँड? मग काय सांगितलं सांगा? मॅरिड हे शब्द काय आहे सांगा? ऍडजेक्टिव्ह आहे. आता कसं ओळखायचं ती? आता ओळखायचं कसलं? हे ऍडजेक्टिव्ह वर्ब आहे. सी मॅरिड हा, आणि सी इज मॅरिड हा. नाही लक्षात आलं? किती जणाला कळालं? ही सब्जेक्ट आहे, ही काय सांगा? ह्यातला वर्ब आहे. सी सब्जेक्ट आहे, ही वर्ब आहे, आणि एकटंच आलंय, ही मेन वर्ब आहे, आणि ही कॉम्प्लिमेंट आहे, ती विशेषण आहे. असं ओळखायचं. बऱ्याच शिक्षकाला सी मॅरिड आणि सी इज मॅरिड, मॅरिडला बी वर्बच म्हणताय. शिक्षकांचे प्रॉब्लेम आहेत, त्याला कळतच नाही मॅरिड काय, मॅरिड काय. डू यू अंडरस्टँड? लय वरवरचं एमपीसी फॉर इंग्लिश शिकतात, लय अति वरवरचं. तेवढं सच्चा हू वापरायचे, हुची वाक्य लगे तेवढेच ही झाले, समजा असंच. बरं, मॅरिड म्हणजे काय रे? विवाहित. विरोधात शब्द सांगा. अनमॅरिड. टाका अनमॅरिड. प्रिफिक्स कोणता झाला सांगा? अन. नॉट मॅरिड ना. विठ्ठल चव्हाण क्लिअर. हे कुणाला सिंगल समजत नसतं मला फोन करून सांगा, हे तुझं समजा नाही म्हणून. ऑनलाईन वाल्यांना सांगा सिंगल. हा, कोण असं विचारत नाही ऑनलाईन वाल्याला. असं ऑनलाईन वाला कोण नसतं शिकवत, बघ नाही तर काय नाही. मी प्रत्येकाला इथं विचारात घेतोय. डू यू अंडरस्टँड? पोरांनो, मॅरिडच्या विरोधात शब्द, समानार्थी शब्द अनमॅरिडला सिंगल. सिंगल सिंगल तुझ्यासारखं. डू यू अंडरस्टँड? सिंगल या सिंगल, किंवा काय बॅचलर या बॅचलर. बॅचलर स्पेलिंग सांगा. BACHELOR. काय कळालं सांगा? मॅरिड म्हणजे सांगा लग्न, मॅरी म्हणजे लग्न करणे. पास्ट टेन्स मॅरिड, पास्ट पार्टिसिपल मॅरिड, मॅरिड वुमन मधलं मॅरिड ऍडजेक्टिव्ह. मॅरिडच्या विरोधात शब्द अनमॅरिड, अनमॅरिडला समास शब्द सिंगल, सिंगलला समास शब्द बॅचलर. सी इज सिंगल, आय एम सिंगल. सी इज सिंगल कधी कधी लक्षात असतं. सिंगल स्टेटस, सिंगल स्टेटस सिंगल. कधी कधी म्हणतात कमिटेड, खटकलं, सिंगल. चुक आहे का? मला वाटतं जेनची ना, जेनची. तुमचं काय नादी लागण्याचा अर्थ नाही. अरे बरोबर का? तुम्हाला कसं काय कळतं हे सगळं? मला बी आता एवढं माझं गॅप आहे ना, पण मी मुलांशी मिळून चालू नसतो, त्यामुळे तुमच्या गोष्टी मला सगळ्या कळतात. विधान बरोबर आहे. कारण तुम्ही जरी माझ्या मुलासारखे असल्यात तरी तुम्हाला मी मित्रासारखं वागवतोय.
आणि ज्यावेळेस मुलगा वयात येतो का त्यावेळेस तो मुलगा नसतो, आपला मित्र असतो. अरे बरोबर आहे का? आणि ज्यावेळेस मित्र असतो त्यावेळेस त्या मनातल्या गोष्टी सांगतो. अन्यथा त्या मनातल्या गोष्टी व्यक्त होत नाहीत. मुलात आणि बापात अंतर पडत जातं. आणि मग असं होतं, घरी बसल्यानंतर बाप घरी असलं पोरगं बाहेर असतं आणि बाप बाहेर असल्यावर पोरगं घरी असतं. चप्पल बघत आहे, बाप आहे का? बाहेर जात आहे. चूक आहे का? बाहेर जात आहे आणि पुन्हा बाप नसलं की आत येत आहे आणि मग आई म्हणते जेव बाबा. बाप ह्याच्या अगोदर निघून जाते. असा विसंवाद कधी होतो? ज्यावेळेस त्यांच्या दोघांमध्ये संवाद नसतो. त्या बापात आणि मुलात आयुष्यभर संवाद असला पाहिजे. घरच्या लोकांमध्ये संवाद असला पाहिजे. त्यावेळेस फॅमिली मॅटर होत नाहीत. पण पोरांनो खरं सांगू का? हे मोबाईलमुळं विसंवाद होत चाललाय. गॅप होत चाललाय. ही ह्या मोबाईलवर असेल, ती त्या मोबाईलवर असेल, जेवताना कोण बोलणार, कोणच कोणाला बोलणार, ह्याच्यामुळे जास्त मॅटर वाढत चालले आहेत. आणि भारतातले सगळ्यात जास्त मॅटर पुण्यात वाढत चाललेत. रिपोर्ट आहे कालचा. कालचा रिपोर्ट आहे. डू यू अंडरस्टँड? जाऊ दे, आपल्याला घेणं तर नाही. आपलं हे चाललं होतं मॅरिड. आणि मग मॅरिड सांगा. आणि मग अशा काही महिला असतात, ती वय झालं तरी लग्न करत नाहीत, ते स्पिनस्टर राहतात. काय कळालं का? स्पिनस्टर वन वर्ड सबस्टिट्यूट आहे. स्पिनस्टर वन वर्ड सबस्टिट्यूट कडे जावा. सिनोनिम झाला, अँटोनिम झाला, वन वर्ड सबस्टिट्यूट झाला, ऍडजेक्टिव्ह झाला, प्रिफिक्स झाला. काय जर सांगा? स्पिनस्टर. स्पिनस्टर स्पेलिंग सांगा. SPINSTER. मला स्पेलिंग काय सांगा? हा, SPINSTER. स्पिनस्टर म्हणजे काय सांगा? लिहा तिथं. ॲन एल्डरली मॅरिड का अनमॅरिड? लिहा. ॲन एल्डरली अनमॅरिड वुमन. ॲन एल्डरली अनमॅरिड काय रे? वुमन. पश्चिम बंगाल जावा की. कोण आहे तिथं? ममता. स्पिनस्टर. युपी मध्ये जावा, मायावती. स्पिनस्टर. तामिळनाडू होती पण ती मी विचारी, काय नाव तिचं? जयललिता. जयललिता स्पिनस्टर. डू यू अंडरस्टँड? हे सगळ्या कोण आहे सांगा? स्पिनस्टर आहेत. ऍक्च्युली स्पिनस्टर म्हणजे त्यांना लग्न करायचं असते. आता स्पिन बॉलर असतो. स्पिन काय होतं माहिती का? पहिल्यांदा बॉल टाकतो, असं बॉल टाकतो, वाटतं सरळ येतो, बरं सरळ येतो, पण येत नाही, असं मोल्ड होतो. ह्यांना पण काय करायचं असतं, ही पण स्पिन करतात बॉल. त्यांना बी काय करायचं, निर्णय घ्यायचा, लग्न करायचं, पण अचानक निर्णय बदलतात. स्पिनस्टर. एक कळतंय का मी काय होतं? हे स्पिनस्टर आहेत ह्या सगळ्या. डू यू अंडरस्टँड? तुम्ही पण व्यवस्थित अभ्यास करा, नाही तर पोरांनो, मला वाटतं स्पिनस्टर परीक्षा आले का नाही आलं? STI 2014 आयोग. STI 2014 आयोग चाललाय. STI 2014. प्रश्न क्रमांक सांगा. क्वेश्चन नंबर 64. पोरांनो, तुम्ही अभ्यास करा, नाहीतर तुम्हाला अनमॅरिड राहायची वेळ येईल. द स्टेट ऑफ बिईंग अनमॅरिड. द स्टेट ऑफ बिईंग अनमॅरिड. सेलिबसी. वन वर्ड सबस्टिट्यूट टाका. वन वर्ड सबस्टिट्यूट. सेलिबसी. लिहा सेलिबस. सेलिबस स्पेलिंग सांगा. हा, CELIBACY. काय लिहिलं स्पेलिंग सांगा? CELIBACY. सेलिबसी. त्याचा अर्थ लिहा. द स्टेट ऑफ बिईंग अनमॅरिड. द स्टेट ऑफ बिईंग काय रे? अनमॅरिड. अभ्यास करा, नाहीतर तुमच्यावर ही वेळ आलीच समजायची. डू यू अंडरस्टँड? आणि तुम्ही किती लग्न करा, मला तुमचं होणारच नाही. आणि पाहुणं तर येणारच नाहीत. आपला विषयच मग चालला होता, मग ते पाहुणं आलं, पाहुणच येत नाहीत. डू यू अंडरस्टँड? अरे बरोबर आहे का चुकीचं आहे? तुम्हाला खरं सांगू का? तुमच्या मामाला जरी पुरी असल्या, तुमच्या मामा तुम्हाला काय म्हणतो माहिती का? मुलीसाठी स्थळ बघ. मुलीसाठी स्थळ बघ. असं माझा एक विद्यार्थी होता, ती म्हणतो मुलीसाठी स्थळ बघ, मुलीसाठी स्थळ बघ. MPSC करत होता. 2-4 वर्ष झालंच नाही याचं. रोज गेले का गावामध्ये मुलीसाठी स्थळ बघ म्हणायचं. ह्याला वाटायचं वाईट, पण काय करणार? त्याचं सिलेक्शन झालं PSI म्हणून. माम म्हणला आता तूच पोरगी कर. म्हणला मी तुझी कशीच करीत नसतो. 4 वर्ष माझ्यावर विश्वास टाकला आणि PSI झाल्यावर मला पोरगी देतो काय तू? पोरांनो, जे अडचणीच्या काळात, संघर्षाच्या काळात ती मदत करतात, ते खरं प्रेम असतं आणि ती खरी आपुलकी असते. विधान बरोबर का चूक? बरोबर आहे. चुकतंय का?
बरोबर आहे, लक्षात घ्या याच्यामध्ये. बरं जाऊ दे, आपल्याला काय चाललं होतं, काय चाललंय आपलं, काय चाललंय काय रे पोरांनो, सिव्हिलाइज्ड. आपण सुसंस्कृत असलं पाहिजे, सिव्हिलाइज्ड आहे रे. लिहा ना, सिव्हिलाइज्ड काय सांगायचं, ऍडजेक्टिव्ह आहे. CIVILIZED, सिव्हिलाइज्ड म्हणजे काय, सुसंस्कृत. पोरांनो, विरोधार्थी शब्द काय त्याचा, अनसिव्हिलाइज्ड. पोरांनो, ह्याच्या विरोधार्थी शब्द लिहा, सिव्हिलाइज्डच्या. काय असेल रे, अनसिव्हिलाइज्ड. किंवा सॅव्हिज, सॅव्हिज, SAVAGE, सॅव्हिज म्हणजे क्रूर ना. हे सुसंस्कृतच्या विरोधार्थी क्रूर बसत नाही का, बसतंय सॅव्हिज, SAVAGE, सॅव्हिज आहे. किंवा बार्बरस, बार्बरस स्पेलिंग सांगा, BARBAROUS, बार्बरस. किंवा काय म्हणताय, क्रुएल ना, क्रुएल, CRUAL, क्रुएल. परंतु क्रूर, निर्दयी ना. सुसंस्कृतच्या विरोधात निर्दयी बसत नाही का, बसतो ना. डू यू अंडरस्टँड. तो काही असं आहे. बार्बर म्हणजे काय, बार्बर